दक्षिण कोरिया हा देश अलीकडे के ड्रामा आणि के पॉप यामुळे प्रचंड चर्चेत आहे. मी सुद्धा थोडेफार के ड्रामे पाहिलेत. कोरियन राम्यॉन आणि कोरियन नूडल्स हे सुद्धा बाजारात बरेच पाहायला मिळतात. मी सुद्धा थोडेफार खाल्लेत. कोरियाच्या रेसिझमविषयी सुद्धा अलीकडे माध्यमांमध्ये भरपूर चर्चा होते. तो काही मी अजून अनुभवला नाही आहे, कारण मी अजून कोरियात गेलो नाही आहे. पण मी एका अशा व्यक्तीला ओळखतो, जी कोरियात जाऊन आली आहे. आज आपण त्याच व्यक्तीसोबत कोरियाविषयी गप्पा मारणार आहोत. आपले या एपिसोडचे पाहुणे आहेत चिन्मय भावे, जे डिझाईन रिसर्च तज्ज्ञ आहेत. त्यांना क्रीडा पत्रकारितेत, फिल्म मेकिंगमध्ये आणि युजर सेंटर्ड डिझाईनमध्ये 20 वर्षांचा अनुभव आहे. NDTV, डॉक्टर रेड्डीज यासारख्या जगदव्यापी कंपन्यांमध्ये त्यांनी काम केलं आहे. सध्या ते बेट्स पिलानीच्या अभिकल्प प्रशालेत सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. चिन्मय भावे IIT मुंबईमध्ये मास्टर्स कोर्स शिकत असताना एक्सचेंज स्टुडंट म्हणून 4 महिने दक्षिण कोरियात राहून आलेत. तिथे ते भरपूर फिरलेत. आम्ही त्यांना कोरियन शिक्षण व्यवस्थेविषयी, कोरियन संस्कृतीविषयी, पायाभूत सुविधांविषयी, डिझाईनविषयी भरपूर प्रश्न विचारलेत. आमच्या गप्पा खूपच रंगात आल्या. अनेकदा मूळ विषयावरनं एवढी अवांतर चर्चा झाली की मला नाईलाजाने एडिट करताना अर्ध्या गप्पा कापाव्या लागलेल्या आहेत. कारण तसं केलं नसतं तर हा एपिसोड आत्ता आहे त्यापेक्षा दुप्पट मोठा झाला असता. म्हणून शक्य तितक्या गप्पा मी कोरिया आणि आपला देश यांच्यातल्या तुलनेपुरत्या मर्यादित ठेवलेल्या आहेत. त्या तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला आमच्या डिझाईनविषयीच्या गप्पासुद्धा ऐकायच्या असतील तर कमेंटमध्ये सांगा. आम्ही त्या वेगळ्या अपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करू. तूर्तास बरणीच्या या एपिसोडमध्ये आपण चिन्मय भावे यांच्यासोबत कोरियाविषयी गप्पा मारणार आहोत. चला. तुम्ही 2013मध्ये दक्षिण कोरियात गेला होतात शिकायला एक्सचेंज स्टुडंट म्हणून. तर माझा पहिला प्रश्न हा आहे की दक्षिण कोरियाचीच निवड तुम्ही का केली? तो एकच पर्याय होता की तुम्हाला दक्षिण कोरियाविषयी विशेष आकर्षण होतं काही कारणामुळे? हे मी दक्षिण कोरियात गेलो तेव्हा एक सत्र एक सेमिस्टर तिथे शिकलो मास्टर ऑफ डिझाईन IIT मुंबईमध्ये करत असताना. ही संधी मला IIT मुंबईच्या इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाकडनं मिळाली. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांची वेगवेगळ्या विद्यापीठावर माझ्या मते 100पेक्षा अधिक विद्यापीठांबरोबर IIT बॉम्बेचं MOU आहे. आणि मग त्यांच्या मदतीने अशा संधी वेगवेगळ्या टाकल्या जातात वेबसाईटवर की तुम्हाला अर्ज करायचा असेल तुम्ही करा. अमेरिकेतली काही विद्यापीठं होती, युरोपमधली होती. माझे काही माझ्याबरोबर असलेली काही मुलं जर्मनीत गेली होती. जर्मनीची मुलं इथे आली होती. त्या काळामध्ये सिंगापूरच्या नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये दरवर्षी आमची मुलं तिथे जायची, तिथली मुलं इथे यायची. तर माझ्या कामाच्या दृष्टीने किंवा जेव्हा मी जे काही मी शिकू इच्छित होतो त्याच्या दृष्टीने मला दक्षिण कोरियातलं दोंगूक विद्यापीठ खूप चांगलं वाटलं. कारण तिथे प्रोफेसर जॉंग हो पार्क म्हणून शिक्षक आहेत, प्रोफेसर आहेत ते. तर ते अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटचे माजी विद्यार्थी आहेत. आणि त्यांनी हॉलिवूडमध्ये ॲलन देव्हिओ नावाच्या सिनेमॅटोग्राफरवर काम केलेलं आहे, जो एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल वगैरे सारख्या ज्या फिल्म आहेत स्टीव्हन स्पिलबर्गनी डिरेक्ट केलेल्या, त्यांचा तो सिनेमॅटोग्राफर होता. त्याचे ते असिस्टंट होते. आणि मग त्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये जास्ती रस होता. त्यांना फिक्शनपेक्षा डॉक्युमेंटरी, संस्कृती या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त रस होता. त्यामुळे ते विद्यापीठात शिक्षक झाले. तर त्यांच्याकडनं शिकायची संधी मिळेल हा एक भाग होता. आणि डिझाईनचा विद्यार्थी म्हणून मला आशियातल्या दुसऱ्या देशांमधल्या डिझाईनमध्येही बऱ्याच रस होता. म्हणजे जॅपनीज डिझाईन असेल, कोरियन डिझाईन असेल, भारताचं स्वतःची एक डिझाईन परंपरा आहे. त्यामुळे माझं लक्ष जरा पूर्वेच्या दिशेला होतं. आणि त्या निर्णयाला शिक्कामोर्तब करायला अजून एक महत्त्वाचा फॅक्टर ठरला, तो म्हणजे शिष्यवृत्तीसुद्धा होती. म्हणजे ग्लोबल कोरिया स्कॉलरशिप नावाची स्कॉलरशिप तेव्हा दरवर्षी दिली जायची, GKS म्हणतात त्याला. त्यातनं दरवर्षी ते शेकडो मुलं साऊथ कोरियात येतात. ते त्यांच्या विद्यापीठांमध्ये राहतात. त्यांच्या एक्सचेंज प्रोग्राममध्ये कशी व्यवस्था असते की आता तिथे अमुक एक क्रेडिट मी मुंबईमध्ये शिकणार असेल तर त्या क्रेडिटच्या समकक्ष तुम्ही पाहुणा जिकडे जात आहात त्या विद्यापीठामध्ये तेवढंच शिक्षण तुम्ही घेतलं पाहिजेत.
जेणेकरून तुम्हाला परत आल्यानंतर इथे काही अपूर्ण राहू नये आणि तेवढ्याच दिवसांमध्ये तुमचा इथला कोर्स पूर्ण व्हावा. सो त्या सगळ्या गोष्टी इथे जुळून आलं आणि मला राहायला काही खर्च येणार नव्हता. माझा विषय हा मी निवडला होता की कोरियाची दृश्य संस्कृतीतनं समजून घेणं कोरिया या देशाला, आणि त्याचा टार्गेट ऑडियन्स भारतीय लोक, म्हणजे भारतीय लोकांना कोरिया कळावा या दृष्टीने कोरियाची फोटोग्राफी करायची, रिसर्च करायचा, असा एक दृष्टिकोन होता माझा. त्या दृष्टीने मला कोरियामध्ये हिंडणं गरजेचं होतं. तर शिष्यवृत्ती असल्यामुळे पदरचे फार पैसे न खर्च करता मला तो अनुभव घेणं शक्य झालं. हेही एक महत्त्वाचं कारण होतं ते निवडण्यामागे. मग तिथली जी शिक्षण पद्धती आणि आपल्या इथे ज्या पद्धतीने शिकवत होते IIT बॉम्बेमध्ये, तुम्हाला काय असा फरक जाणवला का? मला असं वाटतं की फरक आहे, पण तो दर्जाच्या दृष्टीने नाही आहे फरक. तो शिक्षणाकडे पाहण्याच्या तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने फरक आहे. म्हणजे आणि हे एक मी सरसकट कोरियाबद्दल आणि भारताबद्दल नाही म्हणणार, कारण तुम्ही कुठल्या विद्यापीठात जाताय, त्या विद्यापीठाचा दर्जा कसा आहे, ते जागतिक स्तरावर कुठे आहे विद्यापीठ, ह्याच्यावरही त्या गोष्टी बऱ्याच अवलंबून असतात. आता IIT मुंबई हे भारतातल्या पहिल्या किंवा दुसऱ्या विद्यापीठांमध्ये साधारणपणे असतं. जगाच्या रँकिंगमध्ये 150च्या आत ते आहेत. पहिल्या 50 मध्ये येण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. तर त्या दृष्टीने आपल्याकडे खूप चांगल्या गोष्टी आहेत, त्यात काही वादच नाही. कोरियामध्ये जी व्यवस्था आहे ते खूप अमेरिकन पद्धतीचे खूप संस्कार आहेत त्यांच्यावर. त्यामुळे अमेरिकन विद्यापीठामध्ये असलेल्या भल्याबुऱ्या सगळ्या गोष्टी कोरियन विद्यापीठामध्ये तुम्हाला दिसतील जास्ती करून. त्याच्यामध्ये मी ज्या विद्यापीठात होतो, दोंगुक विद्यापीठ, त्याच्या 2 विशिष्ट गोष्टी होत्या. एक म्हणजे ते बौद्ध धर्माचं अधिष्ठान लाभलेलं विद्यापीठ आहे. त्याच्यामुळे कुठे ना कुठे त्यांच्या शिक्षणामध्ये थेट ते धर्म येत नव्हता, पण त्याच्या मागचं, जसं आपण म्हणतो की हा राष्ट्रवादी प्रेरणेचा शिक्षक आहे किंवा हा डाव्या प्रेरणेचा इतिहासकार आहे, असं जे आपण म्हणतो, त्या दृष्टीने त्या विद्यापीठाच्या मागे असलेलं जे एक अधिष्ठान होतं ते बौद्ध धर्माचं अधिष्ठान होतं. त्यामुळे तो एक थोडा भाग त्यात होता, प्रभाव होता. चांगली गोष्ट अशी होती की त्याच्यामुळे पूर्णतः शाकाहारी एक कॅन्टीन विद्यापीठात होतं. त्याची वाईट बाजू अशी होती की मला थोड्या दिवसांनी लक्षात आलं की आपण त्यांचं शाकाहारी खायलाही आपल्याला जमत नाही. त्याच्यापेक्षा आपण जे काय मिळतंय ते खाऊया, कारण पूर्ण शाकाहारी तिथे महाग असतं. टेम्पल फूड ज्याला ते म्हणतात, कारण उकडलेली कंदमुळं खातात, त्यामुळे ते खरोखर सात्विक खातात. म्हणजे आपण मसाले घालतो. म्हणजे आपण जशी साबुदाण्याची खिचडी खातो भरपूर साखर आणि कार्ब त्यात असलेली, तसं त्यांचं टेम्पल फूड नाही आहे. ते अगदी म्हणजे तुमच्या भाज्याच असतात, त्याच्यावर काही फार तर थोडंसं मीठ किंवा मिरी असते. तो एक भाग होता. दुसरा भाग हा होता की दोंगुक विद्यापीठ हे त्यांच्या चुंगमुरो नावाच्या एका उपनगरामध्ये आहे. तर चुंगमुरो जसं आपलं जुहूला किंवा फिल्म सिटीला आपली किंवा मुंबईमध्ये बॉलिवूडचं केंद्र आहे, तसं चुंगमुरो हे कोरियन एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचं, त्यांच्या मनोरंजन उद्योगाचं ते केंद्र असल्यामुळे प्रोफेसर पार्क किंवा त्यांच्यासारखे जे मनोरंजन विश्वामध्ये अनुभव असलेले लोक आहेत ते त्या विद्यापीठात आहेत. पण आता हा भिन्नतेचा मुद्दा झाला. समानतेचा मुद्दा तुम्हाला सांगतो की जसं भारतामध्ये 57-58च्या आसपास, 1957-58च्या आसपास आपण देश निर्मिती करायची म्हणून भारतीय प्रौद्योगिकी संस्था किंवा IITs बनवल्या, आणि मग लगेचच त्याच्यामध्ये फक्त इंजिनिअरिंग उपयोगाचं नाही, डिझाईन पण असायला पाहिजे, म्हणून त्याच्यात डिझाईन विद्यापीठ नाही आलं, डिझाईन संस्था किंवा विभाग त्याच्यामध्ये आला. हे कोरियानी बघितलं. सो IITच्याच धर्तीवर कोरियामध्ये एक विद्यापीठ आहे, त्याचं नाव काईस्ट, कोरिया ॲडव्हान्स इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. म्हणजे जसं IITs हे तंत्रज्ञान विद्यापीठं म्हणून सुरू झाली, तसंच काईस्ट आहे. आणि जशी IIT बॉम्बेमध्ये, IIT मुंबईमध्ये इंडस्ट्रीयल स्कूल ऑफ डिझाईन, जिथे मी शिकलो, ती डिझाईन विभाग आहे, तसंच त्यांच्याकडे ID काईस्ट म्हणून आहे. तर त्या काळामध्ये 50-60च्या दशकामध्ये बरेच देश भारताकडे बघत होते की हेही स्वतंत्र झाले, ते पण आपल्यासारखंच एक सिव्हिलायझेशनल देश आहेत, तर हे काय करतायत, त्यातलं काही चांगलं आपण घेऊ शकतो का? तर नक्कीच त्याच्यामागे भारतात जे घडलं त्याची प्रेरणा होती. आता याची दुसरी बाजू अशी की त्याच्यानंतरच्या काळामध्ये ते कुठच्या कुठे निघून गेले.
म्हणजे जागतिक रँकिंग तुम्ही जर बघितली शिक्षण व्यवस्थेत, तो निकष चांगला आहे की नाही हा वेगळा मुद्दा रँकिंगचा. पण ते खूप पुढे निघून गेले त्या दृष्टीने. जागतिक पटलावरती आपली जागा पुढे नेण्याच्या बाबतीत IIT हे भारतातलं सर्वोत्कृष्ट विद्यापीठांपैकी एक असूनही मला असं वाटतं की जगात ज्या चांगल्या गोष्टी घडतायत त्या आपण करतोय, पण जगात खूप अजून काही होऊ शकतं ते आपण अजून करायला लागलोय का, तर मला नाही वाटत. आहे चित्र आशादायी, कारण नवीन जे तरुण जे प्राध्यापक आता येत आहेत ते नवीन नवीन गोष्टी आणतायत. तेही बाहेर शिकून आलेले आहेत, ते तिथल्या गोष्टी आणतायत. ते फक्त बाहेर शिकून येऊन ते कॉपी करतायत असं नाही, आपल्या संस्कृतीतल्याही गोष्टी काय आहेत ते त्याच्याकडे बघतायत. म्हणजे आपण एशियाबद्दल आणि कोरियाबद्दल बोलतोय म्हणून हे मला नक्की सांगायला आवडेल. आमच्या इथे एक प्राध्यापक कीर्ती त्रिवेदी नावाचे एक प्राध्यापक होते, खूप मोठे ग्राफिक डिझायनर आहेत. IIT मुंबईला आता नाही येत ते तिथे. आता त्याने IIT इंदोरमध्ये डिझाईन विद्यापीठ डिझाईन विभाग ते उभा करतायत. परंतु ते जेव्हा होते तेव्हा एक जॅपनीज डिझायनर आहेत, खूप मोठे ग्राफिक डिझायनर, कोहेई सुगिउरा म्हणून. तर कोहेई सुगिउरा हां. सो त्यांचं शिष्यत्व एका प्रकारे आपल्या डॉक्टर कीर्ती त्रिवेदींनी पत्करलं. आणि सुगिउरांनी त्यांना विचारलं की हे तू सगळं करतोस ते बरोबर आहे, पण त्यात मला भारतीय डिझाईन कुठे आहे हे तू दाखव, त्यातलं भारतीयत्व काय आहे ते मला तू दाखव. आणि मग तेव्हा प्रोफेसर त्रिवेदींनी तो शोध घ्यायला सुरुवात केला आणि मग त्यातनं आमच्या प्रोग्राममध्ये आर्ट डिझाईन अँड सोसायटी नावाचा एक कोर्स सुरू झाला. सो अशा पद्धतीनेही काम सुरू आहे. किंवा आता आपल्याकडे वस्तुसूत्र उपनिषदासारखे ग्रंथ आहेत ज्याच्यात तुम्हाला भारतीय डिझाईनचं तत्वज्ञान किंवा आपलं सौंदर्यशास्त्र काय आहे, म्हणजे सौंदर्यशास्त्राबद्दल किंवा एस्थेटिक्सबद्दल आपण विचार करू तेव्हा भरतमुनींचं नाट्यशास्त्र वगैरे बद्दल लोक बोलतात, पण तसंच हे वस्तुसूत्र उपनिषद वगैरे ही आहे. म्हणजे आता पाश्चिमात्य डिझाईन फिलॉसॉफीजमध्ये फॉर्म फॉलोज कंटेंट असं एक वाक्य नेहमी म्हटलं जातं, तेच तुम्हाला वस्तुसूत्र उपनिषदांमध्येही दिसेल. आता हे सांगण्यामागे माझा हा हेतू अजिबात नाही की आपल्याकडे सगळं आधी शोधून ठेवलं होतं, बाकीचे लोक फॉलो करतात, तसं नाही. कुठल्याही प्रगत संस्कृतीमध्ये साधारणपणे माणसाची परिपक्वता विचारांची एका पातळीवर पोचलेली असते, त्यामुळे तुम्हाला बऱ्याच समानता दिसतील त्यांच्या विचारांमध्ये. म्हणजे एका पातळीवरती लोक बांधकाम करताना किंवा मूर्ती घडवताना आपल्या कलेनी समोरच्याला थक्क करायच्या दृष्टीने, तो धक्का द्यायच्या दृष्टीने, अरे बघा किती कोरीव काम आहे, कलाकुसर आहे, या दृष्टीने काम करत होती. कदाचित कुठल्या तरी टप्प्यावर त्यांच्या लक्षात आला की अरे पण मी जे करू पाहतोय त्याच्यासाठी हे गरजेचं आहे का माझं जे आपण फंक्शन म्हणतो किंवा त्या वस्तूमधनं मला काय उपयोग होणार आहे, किंवा माझी कोणती गरज किंवा माझी कोणती समस्या ती वस्तू किंवा सेवा पूर्ण करणार आहे, त्या दृष्टीने काय गरजेचं आहे तेवढंच मी करीन. ज्याला ॲपलवाल्यांनी मिनिमलिझम डिझाईनमधला हा शब्द वापरला, किंवा एक बाहुस म्हणून जी जर्मनीतनं आलेली डिझाईन चळवळ होती त्यांनी तो शब्द हे केला. आपल्याकडे चंदीगड वगैरे सारखी शहरं जेव्हा डिझाईन झाली तेव्हा ते तत्वज्ञान वापरलं गेलं, किंवा ब्राझीलची राजधानी आहे ब्राझिलिया, ती त्या पद्धतीने डिझाईन करण्यात आली आहे. तर ते आपल्याकडेही होतं विचारतो. किंवा तुम्हाला मराठा वास्तुशैलीत तो विचार नक्की दिसेल की आपले किल्ले वगैरे, आता नुकतेच महाराष्ट्रातले किल्ले युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट झाले आहेत, आणि तुम्ही जर उत्तरेला राजस्थान आणि आग्रा वगैरेची भव्य दिव्य राजवाडे आणि किल्ले बघितलेत आणि इथले किल्ले बघितलेत, तर सामान्य माणसाला पटकन वाटतं की अरे ते किती भव्य आणि हे किती असं खुजं वाटतंय थोडंसं, किंवा पडझड झालेलं वाटतंय. पण लोक हे विसरतात की ते राजवाडे होते ज्यांना तटबंदी होती, आणि इथे आपण राजवाडे नव्हते मानले, इथे राहायला जागा मानल्या होत्या, आणि तटबंदी ही लढाई करण्यासाठी केलेली तटबंदी होती. म्हणजे ती युद्ध खेळण्यासाठी केलेलं ते बांधकाम आहे. त्याच्यावर फोकस जाणार सौंदर्यावर भर देणार. बरोबर. किंवा आता तुम्ही समुद्र किनाऱ्यावरचे किल्ले बघितले तर काही ठिकाणी तुम्हाला असं लक्षात येईल की खास करून खांदेरी वगैरे सारखे किल्ले जर तुम्ही बघितलेत की जिथे लाटांचा तडाखा खूप जास्ती आहे, त्यात 2 दगडांमध्ये चुना भरण्याऐवजी त्यात मोकळी जागा आहे, जेणेकरून पाणी त्यातनं पलीकडे जाईल आणि त्यांनी भिंत नष्ट होणार नाही. तर आहे हा आपल्याकडे पण विचार आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडेही पाहिलं पाहिजे.
म्हणजे जगात जे उत्तम आहे तेही आपण आणायचं आहे आणि आपलं आहे तेही टिकवून ठेवायचं आहे आणि दोन्हीतनं आपल्याला त्या त्या वेळेप्रमाणे काय सगळ्यात जास्ती करता येईल ते बघायला पाहिजे असं मला वाटतं. सो ही दृष्टी मला असं वाटतं की कीर्ती सरांशी बोलल्यामुळे आली होती. दुसरी गंमत अशी झाली की मी साऊथ कोरियामध्ये जेव्हा गेलो तेव्हा कीर्ती सरांनी मला सांगितलं की तिथे एक खूप मोठे आन सांग सू नावाचे टाईप डिझायनर आहेत. म्हणजे कम्प्युटरसाठी फॉन्ट्स वगैरे बनवतात. कम्प्युटरच्या आधी मुद्रणासाठी जे खिळ्यांनी छापखान्यात जे खिळे बनवले जायचे, लेटर प्रेस वगैरे तंत्रज्ञान वापरलं जायचं, तर त्याच्यातले ते तज्ज्ञ आहेत. तर त्यांना तू नक्की भेटून ये. आता त्यांना भेट हे का त्यांनी सांगितलं हे मला माहिती नव्हतं, पण मी फक्त डिझाईन या दृष्टीने गेलो त्यांच्याकडे. सो त्यांनी अगदीच माझं खूप जंगी स्वागत केलं आणि मला त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या मागे चरखा दिसला. तर मी म्हटलं हा काय प्रकार आहे. तर त्यांनी मला विचारलं, तुमचं नाव चिन्मय भावे मी वाचलं ईमेलमध्ये, तर तुम्ही विनोबा भावे कोण तुमचे? मी त्यांना म्हटलं नाही, मी त्यांना हे नाही म्हटलं की मी आता चिनोबा भावे आहे, पण मी त्यांना हे म्हटलं की ते एक आडनाव आहे. असं सगळे नातेवाईक असतात एकमेकांच्याच नाही. जसं तुमच्या इकडे पार्क सुंबिंग असतात, ते खूप लोक असतात. म्हणजे ते कुठेतरी एक मूळ धागा असतो त्याचा. तर ते भूदान चळवळ जेव्हा झाली तेव्हा ते भारतात आले होते आणि ते विनोबांबरोबर चालले बराच काळ. म्हणजे तेव्हा ते खूप तरुण असतील. आता मी भेटलो तेव्हा ते 75 वगैरेच्या पुढे असतील. म्हणजे आता तर 85च्या पुढे गेले. पण त्यांनी ॲपल वगैरेसाठी कोरियन फॉन्ट्स त्यांनी डिझाईन केलेले आहेत, कोरियन इंग्लिश फॉन्ट. सो तो एक धागा आहे. किंवा मला तिथे कळलं की अयोध्येची का वाराणसीची राजकुमारी ही कोरियन होती आणि मग इथे आली ती बोटीने, अशी एक आख्यायिका पण सांगितलं जाते. सो त्याच्या आणि मग खूप वेगवेगळ्या व्हर्जन आहेत. म्हणजे काही जण अयोध्या म्हणतात, काही जण वाराणसी म्हणतात, पण तिथे पण ती गोष्ट लोकांना माहिती आहे इंडिया म्हटलं की. सो असे आहेत खूप छान आणि शिक्षणामध्ये ते जाणवतात. म्हणजे बौद्ध धर्माची अजून एक गंमत तुम्हाला सांगतो. बौद्ध धर्माशी निगडीत, धर्माची नव्हे, तिथे विद्यापीठामध्ये एक देऊळ आहे. तर ते देऊळ मला बघायला जायचं होतं. तर मी गेलो. तर मग त्याला दरवाजे असतात वेगवेगळे, मंदिराला असतात तसेच. पण मी बाजूच्या दरवाजाने गेलो तर तिथे आज जो भिक्खू होता तो मला म्हणाला की इथनं येऊ नकोस, हा भिक्खूंसाठीचा दरवाजा आहे, सामान्य लोकांसाठीचा दरवाजा समोर आहे, तर तिकडनं येतो. मी म्हटलं, मी त्यांची माफी मागितली. म्हटलं मला कल्पना नव्हती आणि इथे कोरियनमध्ये लिहिलंय की मला वाचता येत नाही, तर मी तिकडनं येतो. मग मी गेलो दुसऱ्या दरवाजाने आलो. मग ते पण म्हणाले सॉरी, पण आमचा हा नियम आहे, आम्ही पाळतो तो वगैरे. म्हणून त्यांनी विचारलं कुठून आलात तुम्ही? मी म्हटलं मी भारतातनं आलो आहे. तर ते म्हणाले की अच्छा ठीक आहे, म्हणजे तू बुद्धाच्या देशातनं आलायस तर फार काही चुकीचं घडलं नाही. तू भिक्खू नसलास तरी या दाराने आलास म्हणजे. आणि मग त्यांनी मला एक माझी परवानगी घेऊन एक थ्रेड वगैरे बांधून दिला हाताला. तो मला, मग मी कुठेही बौद्ध मंदिरांमध्ये वगैरे जायचो तेव्हा ते माझं छान स्वागत व्हायचं तिथे त्याच्यामुळे. अच्छा, मग तेव्हा तुम्ही भिक्खूंसाठीच्याच दरवाजात नाही, मला तर कळलं होतं त्यामुळे मी. पण ह्याच्यामध्ये खूप गंमत आहे आणि आपल्या इकडे पण ह्याचा राजकीय वादविवाद खूप होतात की पोशाख असावा नसावा किंवा काय, पण हे जगभर आहे सगळीकडे. आता जेव्हा बुद्धिस्ट मंदिराचं मी उदाहरण देतो, तिथे एक हाइन्सा नावाचं मंदिर आहे. ती युनेस्को विश्व वारसा स्थळ आहे ते. त्या हाइन्सा मंदिरामध्ये तुम्हाला राहता येतं. तिथे त्रिपिटक कोरियाना नावाचं एक आर्टिफॅक्ट आहे किंवा त्यांनी जतन करून ठेवला. तर त्रिपिटक हा त्यांचा जो ग्रंथ आहे तो कोरियन भाषेमध्ये लाकडाच्या त्रिकोणी पट्ट्यांवर, म्हणजे घन त्रिकोण पट्ट्यांवरती त्यांनी तो कोरून ठेवलेला आहे आणि मग तो असा उभा अडकवून मग तो फिरवून फिरवून वाचता येतो. आता जेव्हा जपानचे हल्ले होत होते कोरिया, जपान हा काही काळ, जपानची वसाहत होती कोरिया काही काळ, आणि त्याच्या आधी वर्षानुवर्ष लढाया सुरूच होत्या. तर तेव्हा ती डोंगरामध्ये त्या लोकांनी ते त्रिपिटक वाचवण्यासाठी काही भिक्खू डोंगरात जंगलात घेऊन गेले त्याला आणि तिथे त्यांनी जतन करून ठेवलं. आणि ते जुनं असल्यामुळे ते आता त्याला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा आहे. तर तुम्ही त्या मंदिरात राहू शकता. त्या मंदिरात वेगळ्या आर्ट मुवमेंट वगैरे पण होतात. तिथे लेझर लाइटिंग वगैरे होतं. सो ते तसं बऱ्यापैकी लोकाभिमुख मंदिर आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला मंदिर पर्यटनाचा अनुभव घेण्याचे 2 पर्याय देतात ते. एका पर्यायामध्ये तुम्ही फक्त पर्यटक म्हणून राहू शकता. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही वेगळं करायची गरज नाही. फक्त जेवण बिवण तुम्हाला जे काही सात्विक आहार आहे तिथे तोच मिळेल. बाकी काही तुमच्यावर बंधनकारक नसतं. तुम्ही बघा, फिरा.
हवं ते करा. आणि एक तिथे एक ओंदोल नावाची एक व्यवस्था आहे ज्याच्यामध्ये थंडीच्या काळामध्ये कोळशानी गरम केलेलं पाणी पाईपामधनं जमिनीच्या खालनं जातं लाकडी घराच्या आणि मग तुम्हाला जमीन गरम राहते तुमची. सो तशा पद्धतीचं राहण्याची व्यवस्था आहे, त्यात तुम्ही राहता. पण जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल की भिक्खू कसे राहतात मंदिरात, तर त्याचीही सोय आहे. सो त्याच्यामध्ये तुम्हाला ते भगवा पोशाख देतात. ते 3 दिवस तुम्ही काय 2 दिवस 3 दिवस राहाल तो तुम्ही धारण करायचा. आणि पण मग त्याच्यामध्ये त्यांचा आहार दिनचर्या सगळं भिक्खूंची तुम्हाला फॉलो करायला लागते. मग त्याच्यामध्ये तुम्हाला परवानगी आहे भिक्खूच्या दरवाजाने आत जायला. केसाचं काही करायला लावत नाही ते अजून. पण म्हणजे त्यांचे आता एक काहीतरी सकाळी 108 बाऊज म्हणून बुद्धासमोर करायचं त्याने सुरुवात होते सकाळी 3:30-4 गुडघ्यावर बसायचं उठायचं. हा, तर ते तुम्हाला करावे लागतं. सकाळी 3:30 वाजता दिवसाची सुरुवात होते आणि संध्याकाळी 5:30-6 वाजता दिवस मावळतो. तुम्ही केलं ते कधी? नाही, सामान्य पर्यटक म्हणून झालो. याचं कारण हेही होतं की मला त्याच्यात मला फोटोग्राफी करायची होती, हे सगळं करायचं होतं. त्यामुळे मी उठलो बरेच 2 दिवस त्यांच्या वेळेलाच वगैरे, पण मला ते बंधन नको होतं. कारण मला समजा माझे दिवस लिमिटेड होते. मला समजा वाटलं की थोडं बुसानला पुढे लवकर जायचंय, तर मला ती एक मुभा हवी होती. पण हे मला खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि हे आपल्या मंदिरांमध्येही होऊ शकतं असं मला कुठेतरी जाणवलं. कारण नाही म्हटलं तरी मंदिर ही एक अर्थव्यवस्था पण आहे. कारण कुठलीही गोष्ट तुम्हाला चालवायची असेल आणि ती सस्टेनेबल व्हायला हवी असेल तर कुठून तरी त्याला निधी यावा लागतो. मग तो आपल्या तथाकथित जागृत मंदिरांकडे निधी भरपूर असतो. त्या मानाने आपल्याच धर्मातली जी छोटी मंदिरं आहेत किंवा आता आपल्या सगळ्यांची काही ना काहीतरी कुलदैवता वगैरे असतात, तर ती खूप छोटी, काही मोठी आहेत. म्हणजे आता कोकणामधले पण आता आमच्या कोकणस्थ ब्राह्मण लोकांमध्ये काही कोकणामध्ये कुलदैवत मानली जाणारी 15, 20, 30 मंदिरं आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही व्याडेश्वरासारखं मंदिर बघितलं तर तिथे 60 कुटुंबांचा तो कुलदैवत आहे. त्यामुळे तिकडे लोक भरपूर येतात. गुहागर सारख्या ठिकाणी ते आहे. त्यामुळे अगदी शिर्डी किंवा तिरुपती बालाजी किंवा पंढरपूर इतका निधी नसला तरी त्यांच्याकडे ते मंदिर चालवायला ठीकठाक निधी आहे. त्यामुळे ते त्यांचं जुनं पेशवेकालीन बांधकाम वगैरे छान जपू शकतात. पण तेच जर तुम्ही कोळेश्वर किंवा व्याघ्रेश्वर किंवा असे जर छोटी मंदिरं बघितलीत किंवा आता ही कुलदैवत असली मंदिरं सोडा, गावागावांमध्ये छोटी सुंदर लाकडी मंदिरं आहेत. आता आज परिस्थिती अशी आहे की ते मंदिर तुम्हाला जतन करायचं असेल, म्हणजे त्याचा जीर्णोद्धार करायचा असेल तर गुलाबी रंग फासून ठेवतात. गुलाबी रंग फासून ठेवतात. सिमेंट कॉन्क्रीट येतं लाकडाच्या जागी किंवा लाकडाचंही जतन करून ते दुरुस्ती कशी करायची हे समजत नाही. बरेच ठिकाणी लाकडांमध्ये खिळे न मारता इंटरलॉकिंग पीसेसनी ते जोडलेलं आहे. आता मला इथेही जपान कोरियाशी साधर्म्य आढळलं, कारण त्यांच्या इथे जॉइनरी नावाचं एक फर्निचर पण ते तसं पद्धत आहे. तर आता ते आत्ताच्या कारागीर मिळत नाहीत ते करू शकणारे. त्यामुळे तुम्ही ठरवलं समजा ग्रामस्थांनी की मी जुन्या पद्धतीने करणार आहे, तर तुम्हाला समजा सिमेंटनी नव्या पद्धतीने सिमेंट कॉन्क्रीट उलटा आईस्क्रीमचा कोण ठेवतात तसा एक कोण आणि गुलाबी रंग वगैरे असं तुम्ही केलं तर जी गोष्ट 25-30 लाखात होईल, जुन्या पद्धतीने केलं तर मी कदाचित 85 लाख ते 1 कोटी रुपये खर्च येईल. एवढा फरक आहे. मग तो निधी कुठून येणार? मग त्याच्यासाठी कुठे ना कुठेतरी केवळ धार्मिक कर्मकांडांसाठी ते मर्यादित न ठेवता त्या मंदिराचा एक सहभाग आपल्या रोजच्या जीवनात असायला पाहिजे. सांस्कृतिक केंद्र झालं. आणि ते रोजचं जीवन जसं बदलतंय त्यात ते नवीन नवीन गोष्टी यायला पाहिजेत. म्हणजे आज जर तुम्हाला बासरी शिकायची असेल तर एखाद्या मंदिराने त्याची पण सोय करायला हरकत नाही, जर तो येऊन तिथे शास्त्रीय संगीत शिकणार असेल तर. आणि कारण आता तुम्ही भारतामध्ये बघितलं तर आपल्या लोकसंख्येची घनता जास्ती असल्यामुळे अशा गोष्टी तुम्हाला सुरू करायच्या असतील तर जागा मिळण्यापासून सुरुवात होते त्याची, की जागा कुठून मिळणार. जागा तुम्ही भाड्याने घ्यायची ठरवलीत तर तिथेच त्याचं तो व्यवहार्य होण्याचं गणित सगळं कोलमडून जातं. या दृष्टीने मला तिथली ही रचना खूप आवडली की मंदिरं आणि चर्चेच्या बाबतीत पण हे मी जगभर बघितलंय की रोजच्या सांस्कृतिक जीवनासाठी पण ती एक जागा आहे जिथे लोक एकत्र येतात. तर बॅक टू कोरिया, तिथे तुमच्या अभ्यासाचं स्वरूप कसं होतं? एक गंमत सांगून सुरुवात करतो. सो मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे एक स्टडी प्लॅन आम्हाला द्यावा लागतो, जेणेकरून भारतात जे काही तुम्ही शिकला असतात त्याच्याऐवजी जे काही कोरियात शिकताय ते त्याला समकक्ष असायला पाहिजे.
तर मग तुम्ही कोणाकडे काय शिकणार, कुठला कोर्स घेणार, त्याची क्रेडिट्स किती वगैरे हे सगळा प्लॅन सबमिट करतो. त्याच्यावर मुंबईतला आमचा डीन शिक्कामोर्तब करतो आणि मग तो प्लॅन तुम्हाला फॉलो करायचा आहे. तो प्लॅन जर फॉलो झाला नाही तर समजा 2 महिन्याचा कोर्स तुमचा हुकला तर इथे 2 महिने वाढतात पास आउट व्हायचे. परत येऊन तो तुम्हाला करावा लागतो. ही त्यातली रिस्क असते. म्हटलं चलो जाऊया. तुम्हाला म्हटलं त्या प्रोफेसर पार्कना मी ईमेल लिहिली होती, मला तुमच्याकडनं शिकायचं आहे वगैरे. मग गेलो तिथे आणि तिथे गेल्यानंतर माझ्या ईमेलला उत्तरच देईनात ते. आणि विद्यापीठ तसं मोठं आहे ते, त्यामुळे मला ते कुठे काय त्यांना शोधायचं कळेना. 1 आठवडा उलटला आणि कोर्स रजिस्ट्रेशनची डेडलाईन जवळ यायला लागली. तर मग शेवटी मी इंटरनॅशनल स्टुडंट्स ऑफिसमध्ये गेलो आणि त्यांना म्हटलं की हे जे कोण प्रोफेसर जॉंगो पार्क आहेत त्यांच्याकडनं शिकायचं म्हणून मी तुमच्या विद्यापीठात आलोय आणि आता अचानक ही हॅज गॉन सायलेंट आणि मला त्यांचे कोर्सेस दिसत नाही आहेत रजिस्टर करायला. अच्छा. तर तुम्ही मला मदत करू शकता का? तर ते म्हणाले की तुम्ही या बिल्डिंगमध्ये अमुक नंबरवर त्यांचं ऑफिस आहे, तिथे जाऊन त्यांना भेटा. त्यांचे या दिवशी ते शिकवत नाही. त्याप्रमाणे मी गेलो. ते मला भेटले. मग त्यांना मी नाव सांगितल्यावर त्यांना आठवलं की मी त्यांच्या संपर्कात होतो. मग ते म्हणाले की गडबड अशी झाली की त्यांनी काही दिवस त्यांचं जीमेल चेकच केलं नव्हतं. मग ते कॉलेजचं सत्र सुरू झाल्यानंतर ते त्यांचं फक्त कोरियन ईमेल आय डी चेक करत होते. अच्छा. मग म्हटलं हां ठीक आहे, तर मग आता तुम्ही माझ्या स्टडी प्लॅनवर तुमची सही वगैरे द्या आणि म्हणजे मग मला रजिस्टर करता येईल. तर ते म्हणाले पण ऑनलाईन रजिस्टर कर तू. म्हटलं पण ऑनलाईनमध्ये मला तो कोर्सच दिसत नाही आहे. ते म्हणाले की हां मग नसेल तो कोर्स. म्हटलं म्हणजे काय? म्हटलं आता काय करू मी? तर ते म्हणाले तुला कोरियन येतं का? म्हटलं नाही येत, मी इथे 4 महिन्यासाठी आलोय, त्यामुळे मला कोरियन भाषा येण्याचं काही शक्यता नाही आहे सुतराम. पण ते म्हणाले मी तर हे दोन्ही कोर्सेस यावेळेला कोरियनमध्ये शिकवत आहे कारण इंग्लिश मुलं नाही आहेत. म्हटलं आता मी काय करू? कारण 4 पैकी 2 कोर्सेस जर उडाले तर जवळजवळ 17 पैकी 3 महिने मला भारतात येऊन परत करावे लागतील किंवा मग आशा गुंडाळून परतच यावं लागेल. आणि तिथे ऑलरेडी सत्र सुरू झालं होतं, इथे ऑलरेडी सत्र सुरू झालं होतं, त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी बंद करून परत आलो असतो तरी माझा वेळ गेला असता. तर मी त्यांना म्हटलं नाही सर असं करू नका, तुम्ही मला काहीतरी मार्ग काढा. ते म्हणाले काय दुसरे कुठले तरी कोर्सेस घे तू जे इंग्लिशमध्ये शिकवले जात आहेत. आता ते तिथं विद्यापीठात डिझाईनचा विभाग नसल्यामुळे दुसरे जे काही इतर कोर्स होते त्यातल्या त्यात जे माझ्या उपयोगाचे ते होते ते मी आधीच घेतले होते. पण दुसरे काही मला तसे विषय दिसत नव्हते आणि मला मुळात त्यांच्याकडनंच शिकायचं होतं ना. तर मी जरा आग्रह केला त्यांना की तुम्हीच शिकवा, तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. मग ते असं छपराकडे बघत बसले. मग 2 मिनिटं म्हणाले की ठीक आहे तू उद्या ये, मी उद्यापर्यंत काहीतरी मार्ग काढतो. दुसऱ्या दिवशी मी गेलो त्यांच्याकडे. ते म्हणाले एक काम कर, तू कागदावर मला अर्ज लिहून दे, कारण हा सिस्टीम नाही आहे तर आपण ऑफलाईन त्याचं रजिस्ट्रेशन करू. तर मी तुझे कोर्सेस बघितले, त्यातला एक कोर्स आहे तो त्या कोर्समध्ये अमेरिकेत शिकून आलेल्या 3-4 मुली आहेत, त्यांचं इंग्लिश चांगलं आहे, तर तुला मी त्यांच्या ग्रुपमध्ये टाकतो. मग मी वर्गात त्याच्यात शिकवायचं बरंच होतं कारण तो सिनेमॅटोग्राफीचा कोर्स होता, खूप प्रॅक्टिकल होता, पण ते बोलणार जे होते ते सगळं कोरियनमध्येच होतं, पण त्यांच्याकडे इंग्लिश प्रेझेंटेशन होतं. सो त्यांनी ते पॉवर पॉईंट मला दिलं आणि त्यांनी सांगितलं वर्गात जे मी काही बोलतोय ते त्या मुलींशी मी बोललोय त्यांच्याबरोबरच बसायचं तू रोज. त्यांच्यापैकी एक कोणीतरी आळीपाळीनी तुला लाईव्ह ट्रान्सलेट करेल दबक्या आवाजात, की काय चाललंय ते तुला सांगतील. तुम्ही शेवटच्या बाकावर बसायचं, म्हणजे सगळ्यांना डिस्टर्ब होणार नाही. ते लाईव्ह ट्रान्सलेट करतील तुला आणि मग तुला ते समजेल. म्हटलं ठीक आहे. म्हटलं दुसऱ्या कोर्सचं काय? तर ते म्हणत दुसऱ्या कोर्समध्ये दुर्दैवाने इंग्लिश बोलणारं कोणी नाही आहे. पण दुसरा कोर्स होता जो फिल्म ॲनालिसिसचा कोर्स होता. म्हणजे ते वेगवेगळ्या जागतिक चांगल्या फिल्म्स दाखवून मग त्याच्यावर चर्चा आणि मग त्याच्यामध्ये सिनेमॅटोग्राफी कशी केली आहे किंवा तुम्ही त्यातनं एक फिल्म मेकर म्हणून काय शिकू शकता वगैरे असं त्याचं स्वरूप होतं. त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये बहुतेक भाग हा क्लासरूममध्ये शिकवायचा नाही आहे. तुम्ही पाहून शिकताय, त्या फिल्मला रिॲक्ट करताय, लिहिताय वगैरे, तर तू इंग्लिशमध्ये लिहून दे उत्तरं, ती मी असेस करीन. आणि मी जे काही शिकवणार आहे तर मला अजूनही आठवतं आहे की बुधवारी आणि गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता ते लेक्चर असायचं 1 तासाचं आणि 3 वाजता मला ते त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवायचे
त्यांचं जेवण झालेलं असायचं. मला ते चहा द्यायचे, ग्रीन टी, आणि मग अर्ध्या तासात ते मला ते काय शिकवणार आहेत ते एकदा इंग्लिशमध्ये सांगायचे. मग एका विद्यार्थ्यासाठी तो माणूस पूर्ण सत्र 2 तास आठवड्याला एक्स्ट्रा शिकवत होता. एवढं कामाबद्दलचं डेडिकेशन हा माझा कायम कधीही मी विसरणार नाही असा एक अनुभव आहे. आणि कुठे ना कुठेतरी एक शिक्षक, म्हणजे कॉर्पोरेट जग सोडून शिक्षक होताना जो काही मला ते व्हावंसं वाटलं, त्याच्यामागे अशा शिक्षक, असे जे वेगवेगळे शिक्षक मला भेटले वेगवेगळ्या ठिकाणी आयुष्यात, त्यांचा कुठे ना कुठेतरी एक योगदान असेलच असं मी नक्की म्हणेन. तुम्ही अगदी बरोबर शिक्षक शोधत गेलात आणि तोच तुम्हाला लाभला असं झालं. मी आता गुरु शिष्य परंपरा आहे तिथे, बरोबर, कोरियामध्येही आहे. कारण शेवटी बौद्ध हिंदू संस्कृतीची बरीच सामायिक मुळं आहेतच ना. आणि ते म्हणजे आपल्याकडे कोरियामध्ये मला तुम्ही फरक म्हणाल ना, तर गोष्टी खूप सिस्टमॅटिकली होतात. म्हणजे आज मी केलं काहीतरी, आगळ पगळ नाही, किंवा तयारीशिवाय ते काही करत नाही. आणि तोच संस्कार माझ्यावर झालाय. म्हणजे आणि मी जिथे शिकवतो तिथे पण तीच पद्धत आहे की तुम्ही वर्गात जाणार आहात तर तुम्ही 4 तास घालणार. तुमची मुलं त्यांच्या आयुष्यातली 4, 5, 6 तास देऊन तुमच्या समोर येऊन बसणार आहेत. त्यामुळे तुम्ही तयारी न करता जायचंच नाही. किंवा केवळ तुम्ही अभ्यासक्रम देता हे पुरेसं नाहीये. तुम्ही काय काय शिकवणार आहात, त्याचा काय उपयोग आहे, ते कुठे त्याचं उपयोजन होईल. जेव्हा मी तुम्हाला काही परीक्षा घेईन तुमची, किंवा तुम्हाला काहीतरी एक असाइनमेंट देईन, तेव्हा त्याला मी 10 पैकी 5 देणार का, 8 देणार का, 9 देणार का, 10 देणार, याचा मी एक तक्ता पण दिला पाहिजे की तुम्ही या दर्जाचं उत्तर दिलं तर तुम्हाला 6 मिळतील, या दर्जाचं दिलं तर 9 मिळतील. 10 पैकी 10 मिळवायचे असतील तर हे करावं लागेल. पण तुमचं उत्तर 10 पैकी 10 आहे पण तुमचा अटेंडन्स 60% तर तुम्हाला 10 पैकी 10 मिळणार नाही. हे जे काही तुमचे नियम आहेत, त्या खेळाचे जे काय रूल्स ऑफ द गेम, हे मुलांना नीट आधी ठरवून वस्तुनिष्ठपणे सांगणं हे गरजेचं आहे. याच्यासाठी खूप तयारीची गरज आहे. एक्सपेक्टेशन्स तुमचे आधीच सांगितलेले. आणि किंवा तुम्ही वर्गात जे काही शिकवणार आहात, तर शिक्षणामधली डिझाईनचा जर विचार आपण केला, आणि कोरियामध्येही मी हे बघितलं किंवा जर्मनीमध्ये पण बघितलं काही प्रमाणात, की शिक्षकासाठी सगळ्यात मोठं आव्हान हे आहे की त्याच्यासमोरची 30 मुलं सगळीच सारखी नाही आहेत. साधारणपणे त्यातली पहिली 10% असतात, ती पुढेच बसलेली असतील असं नाही, कुठेही बसलेली असतील वर्गात, ते खूप सजग असतात, ते स्विच ऑन असतात, त्यांना खूप शिकायची इच्छा असते, त्यांना काय शिकू काय नको, मला अजून 4 पुस्तकं सांगा, एवढ्या लेवलचं मोटिवेशन असतं. 10 असतात ते की मी कधी स्विच ऑन असतात, कधी आज बोर झालंय जाऊ द्या असे असतात. आणि 10 असतील 30 पैकी, म्हणजे 30% एक मी ढोबळ एक उदाहरण देतोय, त्यांना काही देणं घेणं नसतं वर्गात काय चाललंय, की मला डिग्री मिळवून बाहेर पडायची, किंवा एखाद्या विषयामध्ये ते त्या शेवटच्या गटामध्ये असतात, बाकीच्या विषयांमध्ये ते जास्ती स्विच ऑन असू शकतील. तर या तिघांनाही उपयुक्त होईल असं तुम्हाला शिकवायचं आहे. हे खूप कठीण आहे. जो अगदी ज्याला रस नाही अशा विद्यार्थ्याला किमान बेसिक गोष्ट कळली पाहिजे, त्याला कुठे काही कमी राहता कामा नये. पण त्या लेवलला शिकवत असताना तुमचा जो सगळ्यात प्रेरणा घेऊन शिकायला अतिशय सजग आणि उत्सुक असलेल्या मुलाला हे काय मला कंटाळवाणं डमडाऊन करतायत असंही नाही वाटलं पाहिजे. सो डिझाईन सगळीकडे आहे. आणि हे मी कोरियन विद्यापीठात असताना ही प्राध्यापकांची तयारी जी होती किंवा मुलांकडनं करवून घेणं गोष्टी, हे मी तिथे पाहिलं. म्हणजे आता IIT मध्ये होतं तसंच तिथे आहे, पण IIT भारतातल्या सर्वोत्कृष्ट विद्यापीठांपैकी एक आहे आणि डोंगुक त्यांच्या टॉप विद्यापीठांपैकी एक नाहीये. तरी पण या बाबतीत दोघांचा दर्जा खूप जवळचा आहे असं आहे. किंवा तिथे काही गोष्टी खूप हायरार्किकल पण आहेत ज्या मला नाही आवडल्या. म्हणजे खूप वयाला मान, आणि जरा आपल्या इकडे जसं ते रॅट रेस असते ना, की तुला A+ मिळाला, मला A मिळाला, मग याला तर B मिळाला, मग तुला A+, म्हणजे तुझं नक्की तू काहीतरी हुकमपट्टी करून केलं असणार, मग ते चेक करणं, मग त्यातनं निराश होणं, हाही प्रकार आहे थोडासा कोरियात. त्यामुळे तुम्ही अशाही बातम्या वाचल्या असतील की तिथे खूप आत्महत्या वगैरे होतात. पण अर्थशास्त्राने विचार केला तर त्यांच्याकडे विषमतेचं प्रमाण खूप कमी आहे.
म्हणजे खूप श्रीमंत लोक आहेत ती आहेत, पण एक जनरल त्यांचा अप्पर मिडल क्लास जो आहे ना, त्यांना सोलमध्ये घरं लहान असतात मुंबईसारखी, पण बाकी त्यांच्याकडे छान गाड्या असतील, त्यांचं पर्यावरण चांगलं आहे, त्यांची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फार उत्तम आहे. म्हणजे डिझाईनचा विचार केलात आणि कोरियन डिझाईनचं मला तुम्ही एक उदाहरण विचारलं की ज्यात कोरियन डिझाईन ची बलस्थानं तुम्हाला समजून घ्यायची असेल तर काय एक उदाहरण मी काय देईन, तर मी सॅमसंग मोबाईलचं देणार नाही, Hyundaiच्या गाडीचं देणार नाही, काही नाही. मी कोरियामधल्या सोलमधल्या मेट्रो व्यवस्थेचं उदाहरण देईन. सो जेव्हा मी तिथे राहतो तेव्हा माझ्या अंदाजाप्रमाणे 13-14 लाईन्स होत्या त्या मेट्रोला आणि 400च्या वर स्टेशन्स होती आणि 4 महिन्यामध्ये मी फक्त 2 वेळा टॅक्सी पकडली. एकदा जेव्हा मी सोलमध्ये एअरपोर्टवर उतरून माझ्या विद्यापीठात जात होतो तेव्हा एका ठिकाणापर्यंत बसनी आलो, मग ती बस मला विद्यापीठात सोडत नाही, तो ते शेवटचे 4 किलोमीटर मी टॅक्सीने गेलो. आणि एकदा आम्ही कुठेतरी पार्टीला गेलो होतो आणि 11:30-12 वाजून गेले होते, 4च जण होतो आणि मेट्रो बंद होते तेव्हा. आणि मेट्रोचं कसं आहे की मेट्रोचं तिकीट जास्ती असल्यामुळे 4 लोक जात असतील तर टॅक्सी स्वस्त पडते छोट्या अंतरासाठी, त्याच्यामुळे मग आम्ही आणि वेळही वाचतो. मेट्रो स्टेशनमध्ये खाली जा तिकीट काढा, तेवढे 1-2 घटना वगळल्या तर 4 महिन्यात मी तिथे फक्त चालत होतो आणि फक्त मेट्रो घेत होतो किंवा बस घेत होतो. काय ते गांगनाम वगैरे जे भाग आहेत, ओपा गंगनाम स्टाईलवाला, तिथे मेट्रो नेटवर्क त्या भागामध्ये तेवढं नाही, तिथे बस सोयीची पडते त्या रस्त्यावर. तर आणि आता अजून वाढल्या आहेत त्या लाईन्स, शिवाय त्यांची एक वेगळी एअरपोर्ट लाईन आहे. सो मी परत येताना तर मेट्रोमध्ये गेलो सोल स्टेशनमध्ये, तिथंच माझं सामान चेक इन केलं आणि एअरपोर्टला थेट मी गेटवर गेलो. बॅग बिग सगळ्या चेक इन झालेल्या होत्या. तर ही व्यवस्था एवढी चांगली आहे की दर 400 मीटरमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी मेट्रो स्टेशन सापडेल. त्यामुळे तुम्हाला चाला भरपूर, त्यातनं एक तुमचं आरोग्य, माझं 7-8 किलो वजनही कमी झालं होतं. त्यामुळे ती खूप छान केलेली व्यवस्था आणि फक्त मेट्रो पुरतं नाही आहे मर्यादित. त्यांचं जर तुम्ही वाहतूक बघितलं, आता मुंबई जशी उत्तर दक्षिण आहे तसं सोल हे शहर पूर्व पश्चिम आहे, कारण तिथे शहराच्या मध्यभागातनं हान नावाची नदी जाते. सो देर इज नॉर्थ सोल आणि साऊथ सोल, उत्तर सोल आणि दक्षिण सोल असे 2 साधारण भाग आहेत. आणि पूर्वी तुम्ही 50 आणि 60च्या दशकातले सोलचे फोटो बघितले तर आपल्या हरकत झोपडपट्ट्या वगैरे असे फोटो दिसतील मला. कोरियन वॉर जेव्हा झालं तेव्हा 3-4 वेळा ते शहर दुर्दैवाने उद्ध्वस्त झालं. सो त्यांच्याकडे ती एक संधी पण होती की शून्यातनं सुरुवात करायची. मुंबई, दिल्ली आपल्या महानगरांमध्ये तसं सर्वंकष विध्वंस झालेला नाही आपल्या शहरांमध्ये. त्यामुळे कुठे ना कुठेतरी तुम्हाला एक सुरुवात आहे, त्या केऑसला सामावून घेतच पुढे जायचं, हाच एक मार्ग आहे तुमच्याकडे. त्यामुळे मग आज आपल्याला मेट्रो बांधताना वगैरे त्या अडचणी येतात की गिरगाव मधल्या घरांचं काय करायचं, मग आवाज येतो तिथे, किंवा आता दादर बिदरला लोकांची तक्रार आहे की झाडं पाडून टाकली आहेत, ब्रिज बांधलेला इथे. करेक्ट. सो तो एक त्यांच्याकडे फायदा होता की त्यांना शून्यातनं सुरुवात करायची होती, पण तिथे त्या हान नदीच्या उत्तरेला आणि दक्षिणेला प्रचंड मोठे हायवे दोन्ही बाजूला, आणि माझा आकडा चुकत नसेल तर 24 पूल आहेत. आपल्याकडे कसं ईस्ट वेस्ट कन्सेप्ट आहे, रेल्वे स्टेशन दहीसर ईस्टून वेस्टला जायला, पार्ला ईस्टून वेस्टला जायला पूल कमी आहेत आणि मग तुमचं तिथे ट्रॅफिक जाम. तर इथे त्या नदीवर 24 पूल आहेत, कारण त्या शहराला नदीनी 2 तुकडे केलेले आहेत त्याचे. स्टेशनवर नव्हे, स्टेशन 2 नदीच्या 2 पात्रांच्या 2 साईडला 2 हायवे 4-4 लेनचे, म्हणजे 448 असे 16 लेनचे ईस्ट वेस्ट हायवे. ओके. आणि त्याच्यावर या 2 हायवेच्या दोन्ही बाजूंना जोडणारे 24 पूल. अच्छा. आणि शिवाय मेट्रो. त्याच्यामुळे तुम्हाला चैन करायची असेल तरच तुम्ही खाजगी गाडी वापरता, नाहीतर रोजच्या आयुष्यामध्ये ऑफिसला जाऊन परत यायचं आहे तर माणूस मेट्रोनी जातो. मेट्रोमध्ये उत्तम नेटवर्क कनेक्टिव्हिटी असते, तर त्यांचा काय ड्रामा बघायचा आहे वगैरे ते बघतात. परत सिस्टीम कोणीतरी डिझाईन करणं पुरेसं नाही आहे ना, ती लोकांनी बाणवावी पण लागते. सो तिकडे मला कधीच दिसलं नाही कोणी की स्पीकर फोनवर मोबाईल टाकलाय आणि जोरजोरात कार्यक्रम ऐकतायत. प्रत्येक माणूस त्यांच्या मोबाईल फोनवर आहे, इयरफोन लावलेले आहेत त्यांनी. त्यामुळे तुम्ही माझ्या बाजूला बसलात तरी तुम्ही काय ऐकताय ते मला ऐकावं लागत नाही. आणि तुम्ही मोठ्याने बोललात जरी, हे जपानबद्दलही ऐकलंय मी, पण तुम्ही मोठ्याने बोललात जरी तरी लोक डिस्टर्ब होतात आणि बघतात डोळे वटारून तुमच्याकडे की तुम्ही
काय करते. आता हेच मी AC ट्रेननी रोज जातो शहाडला, तर कोणी ना कोणीतरी काही ना काहीतरी रील जोरात लावलेलंच असतं. सो हा सिस्टीम डिझाईन लोकांनी आचरणात आणणं हा एक वेगळा भाग आहे, जो जिथे आपण कदाचित मागे आहोत असं मला वाटतं कुठेतरी. कोरियन संस्कृतीमध्ये कोरियन किंवा कोरियामध्ये तुम्ही 4 महिने तुमचं वास्तव्य होतं, तुम्ही खूप फिरलात तिथे. तर तिथे तुम्हाला अशी काही उदाहरणं दिसली का डिझाईनच्या दृष्टीने, आणि अगदी तुम्ही तिथल्या मंदिरांमध्ये सुद्धा फिरलात, की जे पाहून तुम्हाला असं वाटलं की इथल्यापेक्षा, म्हणजे फक्त मी मंदिरांचं उदाहरण देत नाही आहे, पण इथल्यापेक्षा भारताचं इन्फ्रास्ट्रक्चर तुलनेनं चांगलं आहे, असं कुठलं क्षेत्र दिसलं का तुम्हाला, यापेक्षा भारतात बरं आहे? मला असं वाटतं की भारतात त्यांच्यापेक्षा शेती जास्ती चांगली होते, पण बाकी मला नाही वाटत कुठे असं मला जाणवलं नाही की जिकडे त्यांनी आपल्याकडनं शिकावं. हां, काही मर्यादेत मी शिक्षणाच्या दृष्टीने हे म्हणेन की भारतामध्ये लवचिकता, व्यक्तिस्वातंत्र्य, मुलांना फुलू देणं, त्यांच्या कल्पनांना वाव देणं, या गोष्टी नक्की कोरियन शिक्षण व्यवस्थेपेक्षा जास्ती चांगल्या आहेत चांगल्या ठिकाणी. पण जर तुम्ही नागरी नियोजन म्हणाल, तंत्रज्ञान म्हणाल, लोकांची शिस्त म्हणाल, सचोटीने वागणं म्हणाल, ज्याला इंग्लिशमध्ये इंटेग्रिटी या अर्थी आपण म्हणतो, की काहीतरी नियम बनलाय तर तो पाळायचा. मग त्या नियमातनं मला माझा फायदा कसा करून घेता येईल म्हणून लूफहोल काढून काहीतरी त्याला ढाब्यावर बसवायचे मार्ग शोधणं, हे या बाबतीत आपण पुढे असतो. करप्शन आहे तिथेही आणि क्रॉनिक कॅपिटलिझमही आहे बऱ्यापैकी, असं म्हणतातच लोक. पण दैनंदिन जीवनात त्याचा त्रास नाही आहे. किंवा माहिती तंत्रज्ञानाचा वापर एकदा करायचं ठरवलं ना, एक गोष्ट मला भारतापेक्षा त्यांच्या सिस्टीममधली जी चांगली वाटते, जी मी जर्मनीमध्ये पण बघितली आहे, की जपानमध्येही काही लोक जे जपानमध्ये राहिलेले माझे मित्र ते म्हणतात की एक तुमचं ठरलं ना की हे करायचंय, त्याच्या आधी तुम्ही काय वेळ घ्यायचा तो घ्या, असं करावं का तसं करावं, मग का त्या 4 मतांतर असतात. मग एकदा तुमचं ठरलं की हे हवंय, मग टाइमपास नाही करायचा, मग ते अंमलात आणायचं आणि ते पुढे घेऊन जायचं. मग काही वर्षांनी तुम्ही रिव्ह्यू करू शकता की या अनुभवातनं आपण काय शिकलो, त्याचा फायदा झाला का तोटा झाला, आणि मग त्यात बदल करा, ती बंद करा गोष्ट, नवीन काहीतरी गोष्ट करा. हे केलं जाऊ शकतं. एक पार्क आहे त्यांचं सोल शहरामध्येच. तर आपल्याकडे जी कचरा जमा करायची जी डम्पिंग ग्राउंड्स आहेत, तसंच डम्पिंग ग्राउंड तिथं होतं. तिथनं डिग्रेड होणारा कचरा काढला, रिसायकल होणारा कचरा काढला, जे काय उरलं ते जमिनीखाली दाबलं, त्याच्यानंतर मातीचे लेयर्स टाकले, आणि आज तिथे जिथे वास येणारं डम्पिंग ग्राउंड होतं तिथे आज पार्क आहे आणि लोक तिथे चालायला जातात, मॉर्निंग वॉकला जातात, किंवा दूरदूरून लोक येऊन त्या पार्कचा आनंद घेतात. हे शक्य आहे ना. आपल्याकडे इंदोर आणि भोपाळला मला वाटतं तसे प्रयोग झालेले आहेत आणि यशस्वीपणे झालेले आहेत. फक्त ते सगळीकडे झाले पाहिजेत. पण हे का करतील, म्हणजे याच्यात फायदा लोक आपल्या इथे बघतात की माझा फायदा कसा होईल. हां, पण माझा फायदा करून मैं आता आदर्शवादी जगात कोणीच एक पैशाचाही भ्रष्टाचार करू नये तसं म्हणाल तर. पण जर तुम्ही करणार असाल भ्रष्टाचार, तर किमान 5 पैशाच्या कोंबडीला 2 रुपयाचा मसाला अशा प्रकारचा भ्रष्टाचार करू नये. मी आता एक साधं दोन्हीकडचं उदाहरण देतो. पब्लिक आर्ट जे आपण म्हणतो, कोरियामध्येही असा नियम आहे की तुम्ही एक 10 कोटी रुपयाची बिल्डिंग बांधली तर त्याच्या आसपासच्या भागामध्ये पब्लिक आर्टला त्याच्या 2% तुम्हाला द्यायचे. म्हणजे त्याच्या आजूबाजूचे जे नागरी भाग, रस्ते, तिथल्या सुशोभीकरणाला तुम्ही 10 कोटीच्या 2% रक्कम तुम्ही खर्च करायची आहे. आणि तिथे पण त्यांची महानगरपालिका वगैरे सगळं आहे. आता ते कोणी बनवायची, कशी बनवायची, त्याचा कंत्राटदार कोण, मला खात्री आहे की काही ना काहीतरी भ्रष्टाचार त्यात होत असेल. पण तरीही त्यांचं पब्लिक आर्ट आपल्या पब्लिक आर्टपेक्षा चांगलं का आहे? कारण आपल्याकडे एक आय लव्ह दहीसर, आय लव्ह कोथरूड, सेल्फी पॉईंट विलेपार्ले, सेल्फी पॉईंट घाटकोपर हेच करत सुटले. किंवा तिथल्या कुठल्या तरी सारख्या निवडणूक जिंकणाऱ्या नेत्याला वाटतं इकडे काहीतरी हे करावं, मग तो त्याच्या मित्राला कॉन्ट्रॅक्ट देतो आणि तिकडे काहीतरी करतो. त्या परिसरामध्ये त्या जागेची सांस्कृतिक महत्त्व काय आहे, काय गरजेचं आहे, काय केलं तर लोक त्यातनं इन्स्पायर होतील, काय केलं तर ते जास्ती इंटरॅक्टिव्ह होईल, असा काहीतरी विचार पाहिजे ना. मध्यंतरी मी ठाण्याला गेलो होतो. ठाण्याच्या त्या उपवन का कुठला तरी तलावावर एक प्रचंड मोठी मूर्ती आहे विठोबाची,
छान वाटलं मला बघून. मग नंतर कर्जतला पण मला तशीच एक प्रचंड मोठी विठोबाची मूर्ती दिसली. म्हणजे आपल्याला काहीतरी एक सापडलं की ते ट्रेंडिंग म्हणून सगळीकडे आपण तेच करायचं का? आत्ता जो सगळ्यात मोठी कॉन्ट्रोवर्शियल गोष्ट जी झाली की राजकोट किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जो पुतळा बनवला गेला, मग तो पुतळा वादळामुळे कोसळला, त्याची बांधणी व्यवस्थित केली नव्हती असं दिसतंय, त्यात काय तंत्रज्ञान स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग योग्य केलं गेलं नाही, दर्जा निकृष्ट होता, हे सगळे मुद्दे आले. पण एका डिझायनरनी किंवा पब्लिक डिझायनरनी हा विचार करायला, कोरियात आधी पहिला प्रश्न विचारला असता किंवा चांगल्या डिझाईन एन्व्हायरमेंटमध्ये पहिला प्रश्न आधी विचारतील, तुमचा हेतू काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली आणि पुनरुज्जीवित केलेली आरमारी शक्तीची जी ताकद होती तिला तुम्ही एक सेलिब्रेट करताय, हा तुमचा हेतू आहे. मग परत अश्वारूढ पुतळा किंवा तलवार घेतलेला पुतळा कशाला बनवताय? तिकडे मराठ्यांनी केलेलं गलबत बनवा ना, किंवा ते गलबत असं बनवा जे मालवण बंदरातनं म्हणजे फंक्शनल गलबत बनवू शकता तुम्ही. म्हणजे आता नौदलाची विशाखापट्टणमला एक डिकमिशन झालेली सबमरीन आहे, ती सबमरीन तुम्ही आतनं बघून येऊ शकता. म्हणजे ते जमिनीवर ठेवलेलं इन्स्टॉलेशन आहे, सबमरीन जमिनीवर आणून ठेवली आहे आणि लोक पाहू शकतात. किंवा परदेशामध्ये अनेक ठिकाणी अशी जुन्या प्रकारची जहाजं किंवा जुन्या प्रकारचे टँक वगैरे त्यांनी चालू लोक वापरून बघू शकतात. सो तुम्ही असं पण करू शकता की जे वाऱ्यावर चालणारं गलबत आहे, वारा उपयुक्त असेल तेव्हा तुम्ही त्या गलबतावर जाऊन एक फेरी मारून येऊ शकता. किंवा वारा जेव्हा पडलेला असेल तेव्हा नुसतंच ते बंदरात नांगरलेलं तुम्ही जाऊन बघून या, पावसाळ्यात ते नांगरलेलं असेल. आता हा विचार व्यवहार्य आहे नाही कसा आहे ही पुढची मुद्दा आहे, तो व्यवस्थित अभ्यास करून तो जोखायला पाहिजे. पण शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, ब्रॉन्झ या ठिकाणी झालं कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे भ्रष्टाचार होतो हा भाग वेगळाच, त्यातनं छत्रपती शिवरायांचा अनादर झाला ही जी चुकीची गोष्ट झाली हेही वाईटच. पण मुळात सुरुवात करतानाच इथे आपण चुकतो. सो कोरियात मला आवडलेली गोष्ट काय आहे की डिझाईन करत असताना अनेकदा आपण असं म्हणतो की डिझायनर इज अ प्रॉब्लेम सॉल्व्हर. याच्यावर आजच्या काळामध्ये बरेच चांगले जे डिझाईन क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत ते म्हणतात की बिफोर दॅट डिझायनर इज अ गुड प्रॉब्लेम आयडेंटिफायर, अ प्रॉब्लेम फ्रेमर. म्हणजे मी काहीतरी बनवीन त्याच्या आधी मला का बनवायचं आहे, ते काय करू पाहतोय मी, त्याला काय मर्यादा आहेत, हा प्रश्न विचारण्यापासून सुरुवात केली पाहिजे ना. मग याच्यावर एक डिझाईन क्षेत्रात एक छान उदाहरण दिलं जातं जे मला माझ्या कोरियातल्या एका प्रोफेसरनी सांगितलं होतं की काय हवंय तुला, तर मला 6 मिलीमीटरचा खिळा हवाय. का हवाय 6 मिलीमीटरचा खिळा, तर मला मला 6 मिलीमीटरचा ड्रिल हवंय. तर का हवंय, मला 6 मिलीमीटरचा भोग पाडायचा आहे भिंतीला. 6 मिलीमीटरचा भोग का पाडायचा आहे, कारण त्यात खिळा ठोकायचा आहे. 6 मिलीमीटरचा खिळा का भिंतीत ठोकायचा आहे, कारण त्याच्यावर फोटो फ्रेम लटकवायची आहे. फोटो फ्रेम का लटकवायची आहे, कारण मला त्याच्यामध्ये ना छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचाच फोटो का लावायचा आहे, कारण ते आमचं आराध्य दैवत आहे. आता इथपर्यंत आपण पोहोचल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की आज तुम्हाला 2-way टेप मिळतात ज्या 2 किलो 3 किलो वजन घेऊ शकतात, ज्याने मागचा रंगही खराब होत नाही. तर तुम्ही टेप लावूनही ते लावू शकता. तुम्ही 6 mm ड्रिल पाहिजे याचा विचारच करायची गरज नव्हती. तुम्ही आधी थोडं मागे येऊन त्याचा प्रॉब्लेम फ्रेमिंग नीट करायला पाहिजे होतं. हा मुद्दा आहे. किंवा त्यांच्याकडे ना एखादी गोष्ट करायची म्हणून करत नाही. आता इलेक्ट्रिक कार मी तिथेही बघितल्या 2013 तेवढ्या नव्हत्या, पण इथे तर आता मी वापरतोच. तर बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं की तुम्ही जर कोरियामध्ये वगैरे बघितली चार्जिंग स्टेशन तर एक पूर्ण शाकारलेली जागा असते. इथे बहुसंख्य ठिकाणी ती शाकारणी त्या मशीनवर असते, गाडी बाहेरच असते. आता आपल्याकडे 4 महिने पाऊस पडतो, मग ते चार्जर कनेक्ट केल्यानंतर कधी कधी इंटरनेट प्रॉब्लेम असतो, कधी कधी व्होल्टेज डाऊन असतं, मग ते मशीन रिस्टार्ट करावं लागतं. तेवढा वेळ भिजत बसायचं का माणसाने? का ती हातात छत्री घेऊन एका काकोटीत काहीतरी सामान पकडून मग तो
मोठासा चार्जिंग वायर असेल ती त्यात घुसवून ते तसं कशाला तारांबळ करायची ना. तुम्ही एवढं खर्च केलाच आहात तर तिथे सावली हवी. हा विचार आपण ह्याच्यामध्ये काही वेगळं तंत्रज्ञान हवंय का? नाही. ह्याच्यामध्ये काही असं काही असाध्य दुर्धर रोग बरा करायचा आहे का ज्याचा शोध लागायची आपण वाट बघतोय? नाही. विचारच केला नाही. हे मी बनवतोय ते किती कॉन्शियसली बनवतोय. अशी जशी उदाहरणं तुम्हाला दिसली ज्यात अजिबात विचार केलेला नाही, तर असं कुठलं उदाहरण तुम्ही सांगू शकाल का ज्यामध्ये सगळ्या बाजूनी विचार केलेला दिसतो, आढळतो आणि वाटतं वा, हे सगळीकडे आपण याचं अनुकरण करायला हवं? मला असं वाटतं अलीकडच्या काळामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी जे झालं आहे गुजरातमध्ये ते एक छान उदाहरण मला वाटतं. कारण तिथे सुरुवातीला एक अवाढव्य जगातला सगळ्यात मोठा आपण पुतळा बनवणार, तो सरदार पटेलांचा असणार, हा मुख्य विचार होता. पण तो गुजरातच्या अशा भागामध्ये झाला आहे की तो तिथल्या आदिवासी बहुल भागांशी संलग्न आहे आणि मग तो थोडा एक दुर्गम भाग सुद्धा होता. औद्योगिकरणही विशेष नव्हतं. मग पर्यटनातनं त्याला तिथल्या जी एक इरिगेशन इकोसिस्टीम बनली आहे नर्मदा धरणामुळे, त्याच भागात ते सगळं त्यांनी केलं. मग आता तिथे रोजगार निर्माण झाला आहे. मग तिथे कुटुंब गेलं तर फक्त पुतळा तुम्ही बघून आलात तर तिथे तुम्ही थांबून खर्च कराल का? किंवा कुटुंबातल्या वेगवेगळ्या प्रेरणा असलेल्या वेगवेगळ्या वयाच्या लोकांना मजा येईल का? तर मग आता तिथे त्याच्यामध्ये मेडिसिनल गार्डन, झू आणि सगळ्याच प्रकारची तिथे इकोसिस्टीम बनवलेली आहे. तिथे जे खाणं-पिणं बनवलं जातं किंवा रिक्षा व्यवस्था आहे, ह्याच्यामध्ये स्थानिक कम्युनिटी खूप छान इन्व्हॉल्व्ड असल्यामुळे ते एक खूप चांगलं उदाहरण बघता येईल. किंवा आपल्या महाराष्ट्रातलं उदाहरण, एक छान उदाहरण मी देईन की जो कासव महोत्सव होतो. आता कालानुरूप कदाचित त्यात काही त्रुटी आल्या असतील, पण अजून तरी तो चांगला चाललाय. सो कासव महोत्सवामध्ये कोकणातली वेळास वगैरे सारखी जी गावं आहेत, वेळास, आंजर्ले, तिथे ती ऑलिव्ह रिडली कासवं अंडी घालतात, जातात. मग ती 3-4 महिन्यांनी अंडी फुटतात आणि मग पिल्लं बाहेर. आता ती अंडी वाचवणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे ती किनाऱ्यावर टाकलेली अंडी शोधून, गोळा करून ती एका कुंपण घातलेल्या सुरक्षित जागेत टाकणं, जेणेकरून कोल्हे कुत्रे ती काढणार नाहीत किंवा कोणी अजून चोरणार नाही. त्यांच्यावर रात्रभर पहारा करणं पाळी घेऊन. मग नंतर तो पिल्लं सोडायचा मोसम येतो तेव्हा लोक येणार ते बघायला. सकाळ संध्याकाळ तुम्ही सोडणार तर मग लोकांना खायची व्यवस्था पाहिजे, राहायची व्यवस्था पाहिजे. त्याच्यातनं इको टुरिझम आणि होमस्टेज सारखं एक संधी निर्माण झाली. तर वेळासमध्ये मी बघितलंय, 2-3 वेळा मी गेलो आहे, पूर्णपणे गावकरी त्यात इन्व्हॉल्ड आहेत. म्हणजे सरकारने काहीतरी केलं आणि एक बनवून सोडून दिलं असं नाहीये. वनविभाग त्याच्या वैज्ञानिक भागाकडे आणि कायदेशीर भागाकडे बघतो. त्याच वेळेला गावकऱ्यांनाही त्यातनं उत्पन्न मिळतंय आणि ते खऱ्या अर्थाने भागीदार आहेत तिथे जे काही घडतंय त्याचे. हे एक चांगलं उदाहरण म्हणता येईल. किंवा मी मध्यंतरी असं ऐकलं की CBSEच्या शाळांमध्ये असा एक प्रयोग सुरू झालाय की राज्य टू राज्य पार्टनरशिप. म्हणजे एखादी शाळा महाराष्ट्रात असेल तर तिची पार्टनर स्कूल असेल ओडिसामध्ये, तर त्यांनी ओडिसाबद्दल शिकायचं आणि ओडिसामधल्या पार्टनर स्कूलनी महाराष्ट्राबद्दल शिकायचं. म्हणजे जसा फॉरेन एक्सचेंज तुमचा कार्यक्रम होता, तुम्ही कोरियात जाऊन आलात, तसंच राज्यांमध्ये सुद्धा व्हायला होतोय खूप ठिकाणी होतोय. आणि या बाबतीमध्ये एरवी आपण ज्यांना आयडिओलॉजिकल म्हणून नावं ठेवतो अशा प्रकारचं आपण, म्हणजे मी नाही ठेवत, काही लोक ठेवतात. त्यामुळे संबंधित संघटना खूप चांगलं काम करतायत. म्हणजे मी मध्यंतरी शिवाजी पार्कला 2 वर्षापूर्वी मी मल्लखांबांची फोटोग्राफी करत होतो. तर मला असा एक खूप उत्तर पूर्वेतनं आलेला, चेहऱ्यावरनंच ओळखलं मी की तो उत्तर पूर्व राज्यातनं आलाय, असा एक 12-13 वर्षाचा मुलगा मल्लखांबांवर वेगळ्या कसरती करताना दिसला. तर मी चौकशी केली तर पापुमपारे नावाचं एक गाव आहे अरुणाचल प्रदेशमधनं. तिथनं 20-25 मुलं समर्थ व्यायाम मंदिरामध्ये मल्लखांब शिकायला आली होती. आणि ते दरवर्षी आळीपाळीनी येतात, वेगवेगळ्या शाळांची मुलं येतात. अशा प्रकारचे बरेच कार्यक्रम सुरू आहेत आणि व्हायला हवे, पण जास्ती व्हायला पाहिजेत. म्हणजे हे केवळ मधल्या उन्हाळ्याच्या सुट्टीतलं असता कामा नये. असं एखादं सत्र, 8वीतलं एक सत्र मी उत्तर प्रदेशात गेलोय किंवा तामिळनाडूत गेलोय, ही पण संधी मुलांकडे असायला हवी. आणि जेव्हा आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी वगैरे डिझाईन करतोय तेव्हा ह्यांचा विचार आपण का करत नाही? किंवा आता उत्तर प्रदेश, महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र आणि तामिळनाडू वगैरे या प्रकारची सांस्कृतिक देवाणघेवाण तर तशीही आजच्या ग्लोबलायझेशन नंतरच्या भारतात चांगली चालू आहे. पण
तुम्ही आज मुंबईमध्ये समजा 10 लोकांना प्रश्न विचारलात की उत्तर पूर्वेतल्या किती लोकांशी तुझा थेट संपर्क आलाय आणि तुझी मैत्री आहे, राज्यांची नावं नाही जमणार. मग आपण मुद्दाम काहीतरी का करत नाही. आणि अशा ठिकाणी ना आपण भारतीयत्वाचा विचार करत नाही डिझाईन करत असताना गोष्टी, जे सिंगापूर करतं किंवा कोरिया करतं. म्हणजे आजकाल आता हा परवलीचा शब्द झालाय की HR पॉलिसीमध्ये डायव्हर्सिटीसाठी DEI ऑफिसर वगैरे नेमले जातात, बरोबर. तर डायव्हर्सिटीमध्ये तुम्हाला नेहमी धर्माचा विचार केला गेलेला दिसेल, LGBTQIचा विचार केलेला गेलेला दिसेल, स्त्री पुरुष रेशो चांगला असावा याचा विचार केला गेला असेल. यातल्या एकाही गोष्टीला मी चुकीचं म्हणत नाहीये, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. पण तुम्ही एथनिक डायव्हर्सिटीचा का नाही विचार करत? कोणी असं का नाही म्हणत आहे की उद्या जर मी हॉटेल काढलं आणि मी साबुदाणे वडे विकणार आहे, मी ट्रिपल शेजवान नाही विकणार आहे, पण माझ्याबरोबर काम करणारा माणूस हा मला मणिपूरचा किंवा अरुणाचलचा पाहिजे आहे, हे आपण का नाही ठरवू शकत? एरवी आपण बोंब मारतो की लेबर मिळत नाही, कामं होत नाहीत. आज कोकणामधल्या आंब्यांच्या बागांना नेपाळहून लेबर येते. मग आपल्याच देशातल्या लोकांना आपण का जाणीवपूर्वक ही संधी देत नाही? या अँगलनी आपण विचारच करत नाही. विचार केला 100 लोकांनी तर 20 लोक काहीतरी करतील, त्यातले 5 लोक यशस्वी होतील. कारण आज माझी मुलंच याच्यावरती रिसर्च करतात म्हणून मला हे जाणवलं की आज तुम्ही जर कुठल्याही मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये गेलात तर तुम्हाला बरेच चेहरे दिसतील उत्तर पूर्वेतनं आलेल्या लोकांचे. किंवा आता ही जी मसाज पार्लर्स वगैरे असतात त्याच्यामध्ये बऱ्यापैकी उत्तर पूर्वेतली लोक आहेत. पण त्याच्या पलीकडे त्यांच्याकडे शक्यता आहेत ना, आणि त्यांनाही करिअर ग्रोथ करता आली पाहिजे. आणि महाराष्ट्रासारख्या म्हणजे आपल्या समस्या खूपच डिझाईनच्या दृष्टीने विचार केला ना खूपच बेसिक लेवलला आपल्या एज्युकेशन डिझाईनमधनं त्या व्हायला पाहिजेत. पण वैविध्य जे आहे ते एज्युकेशनल डिझाईनमध्ये आलेलं नसल्यामुळे ती एम्पथी, ती सेन्सिटिव्हिटी जी डिझाईनमधनं येते ती आपल्या शिक्षणक्रमात नाही आहे. म्हणजे आज जर कोणी मूर्खार्क एखादा उत्तर पूर्वेतनं कोणीतरी आलंय आणि दिल्लीतला किंवा मुंबईतला माणूस त्याला चिंकी म्हणत असेल तर ते आहे, वागणूक ती चुकीची आहे, अमानवीय वागणूक आहे. पण कुठेतरी त्याला लहानपणी जेव्हा त्याचं त्याची आकलन शक्ती, त्याच्यावर संस्कारक्षम जेव्हा वय होतं तेव्हा असा दिसणारा माणूसही, डोळेबारीक असलेला माणूसही भारतीय आहे, हिंदू आहे किंवा भारतातल्या राज्यातला आहे हे तेव्हाच शिकवलं तर नंतर हे प्रॉब्लेम होणार नाही ना. आज आपल्या मराठी मनोरंजन उद्योगामध्ये गुरखा या गोष्टीवरनं किती फालतू जोक्स झालेले आहेत. पण मला लहान वयात NCC मुळे कळलं होतं की गुरखा रेजिमेंट ही फार शूर रेजिमेंट्सपैकी एक आहे आणि मोठमोठे पराक्रम त्यांनी गाजवलेले. त्यामुळे माझ्या डोक्यात तो मुद्दाच आला नाही कधी की गुरखा म्हणजे शाबजी आणि वॉचमन. आता कुठेतरी हे जे लोक अशा प्रकारच्या स्टोऱ्या करतायत त्यांच्या शिक्षणातल्या डिझाईनचा अभाव आहे असं मी त्याला म्हणेन. सो सिंगापूर आणि कोरियामध्ये या प्रकारच्या कल्चरल, खरं म्हणजे ते आपल्यापेक्षा जरा एकजिन्सी समाज आहेत, पण तिथे त्यांनी डायव्हर्सिटीचा विचार केला. आता सोल मेट्रोचं मी तुम्हाला जे उदाहरण दिलं, सोल मेट्रोमध्ये 4 भाषांमध्ये पाट्या मी बघितल्या. तो एकभाषीय देश आहे. कोरिया हा गुजरात सारखा देश आहे, 6-1 कोटीच्या आसपास पॉप्युलेशन, 2-2.5 कोटी शहराच्या आजूबाजूच्या भागामध्ये. पण त्यांची अस्मिता आहे की वी वॉन्ट टू बी अ ग्लोबल सिटी. अमेरिकन लोक तिथे राहिलेली आहेत, इंग्लिश बोललं जातं, त्यामुळे कोरियन, इंग्लिश, जपानबरोबर बऱ्यापैकी व्यवहार आहे म्हणून जॅपनीज आणि चायनीज सुद्धा. याचं कारण की राजा सेजॉंगनी जेव्हा कोरियाची हांगुल लिपी बनवली त्याच्या आधी कोरियन भाषा ही चायनीज लिपीचे जे त्यांची चिन्ह आहेत त्यांनी लिहिली जात होती. आणि तिथेही थोडा असा जातीय किंवा वर्ग वर्चस्वाचा मुद्दा हा होता की लेबर क्लासला लिहिता येत नव्हतं आणि त्यांना ती चायनीज क्लासिकल स्क्रिप्ट शिकायची संधी नव्हती. त्याच्यामुळे ती कोरियन भाषा निर्माण केली गेली. त्यामुळे त्या दोन्ही स्क्रिप्ट वापरल्या गेल्यात. क्लासिकल लिटरेचर चायनीज स्क्रिप्ट वापरून लिहिली गेली, लोकाभिमुख गोष्टी जास्ती हांगुल वापरून लिहिल्या गेल्या. पण त्यामुळे ती वापरणारी जुन्या पिढीचे लोक आहेत. आता आपण काय म्हटलं असतं, नाही हा आम्हाला याचा विरोध करायचा आहे या विषमतेचा, म्हणून आम्ही चायनीज कॅरेक्टर ठेवणार नाही, असं नाही म्हटलं त्यांनी. त्यांनी विचार केला की हे 4 लिप्या वापरणारे लोक आहेत ना, आपण 4 लिप्या टाकू त्याच्यात. समरसता झाली. मी हे जपानमध्ये पण पाहिलं, म्हणजे अगदी जपानच्या हॉटेलातल्या बाथटबमध्ये सगळ्या सूचना 4 भाषांमध्ये, याच 4 भाषांमध्ये होत्या, जपानी, कोरियन, इंग्लिश आणि चायनीज.
मला तेव्हा वाटलं होतं की पर्यटनाचाही म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा तो विचार केलेला असू शकतो, की कारण तिकडे मी पाहिलेले सगळे अमेरिकन, चिनी, कोरियन हेच पर्यटक जास्त होते. भारतीय फारच विरळ पर्यटक दिसले होते जेव्हा मी गेलो होतो तेव्हा. आता वाढतायत. ते कदाचित कुठल्या तरी टूर कंपनीनी एक 14 दिवस 15 काय 13 दिवस 14 रात्री वगैरेचा प्लॅन केला की मग जायला लागतील. नाही तसे असतात, पण म्हणजे दिसतात, पण असं म्हणजे आम्ही प्लॅन करून गेलो होतो, तसेच आम्हाला तुरळक कुटुंब दिसत होती आणि त्यातही येणारे वाले जास्त होते. पण तो जपानचा विषय झाला. एक आता तुम्ही विषय काढलात म्हणून मला तुम्हाला तो विचारायचं होतं, की तुम्ही कोरियन भाषा तुम्ही 4 महिनेच होतात तिथे, पण तुम्हाला त्या वेळेत किती कोरियन भाषा शिकता आली? मला कोरियन भाषा अजिबात शिकता आली नाही कारण सगळं इंग्लिशमध्ये होत होतं. आणि मला गरज पडली नाही. पण मी हा प्रयत्न नक्की केला की मी सार्वजनिक ठिकाणी येतो जातोय तर मला 4-5 महत्त्वाच्या टर्म्स माहिती असायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने मी भाषा फार शिकू शकलो नाही त्यांची, कारण खूप गोष्टी मला करायच्या होत्या. पण मी त्यांच्या संस्कृतीमध्ये बऱ्यापैकी डीप डाईव्ह झालो, कारण माझा दृश्य संस्कृती हा विषय असल्यामुळे ते काय रंगसंगती वापरतात, त्यांची लिपी कशी जन्माला आली, तिचं वैशिष्ट्य काय आहे, त्यांच्या इथे जे त्यांचे लिपी महोत्सव होतो, जसं इंडियामध्ये टायपोग्राफी डे जे वगैरेची लोक करतात तसं तिथे त्यांचा मोठा हांगुल डे साजरा होतो. त्यांचे संगीत काय आहे, त्यांचं आरीरांग वगैरे अशी छान गाणी आहेत काही. तिथे त्या गाण्याबरोबर पाश्चिमात्य शास्त्रीय संगीत वापरून कसं, म्हणजे संस्कृतीच्या दृष्टीने मी खूप डीप डाईव्ह करू शकलो. भाषेच्या दृष्टीने मला खूप शिकता आलं नाही, पण त्या भाषेचा इतिहास मला खूप भावला, की ज्या पद्धतीने सेजॉंगनी विचार केला की आपल्याला एक आपली लिपी हवी 15व्या शतकामध्ये. आणि तो सेजॉंग राजाचा काळ हा होता की त्याने कोरियामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, भाषा या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व दिलं. आणि त्या राजाची गंमत अशी आहे की त्याचे वडील हे एक प्रकारचे हुकुमशाह आणि पराक्रमी, पण खूप काय म्हणतो आपण जरा औरंगजेबासारखेच, म्हणजे खूप कडक व्यवहार करणारा राजा होता. पण उतार वयात त्या राजाला असं लक्षात आलं की नाही, आपल्याला लोकाभिमुख पण गोष्टी करायला हव्यात, म्हणजे कल्याणकारी राज्य असायला पाहिजे. तर त्या राजाने ठरवलं की मी माझा मुलगा या बाबतीत जास्ती चांगला आहे, जो युवराज आहे त्याला मी सत्ता सोपवतो आणि मी बाहेर बसतो. त्याने ते केलं आणि सेजॉंग खूप चांगल्या गोष्टी करायला लागल्या आणि तो लोकांना खूप वाव द्यायला लागला. जास्ती नॉट डेमोक्रॅटिक बट जास्ती पार्टिसिपेटरी अप्रोच त्याने घेतला. म्हणजे 4 लोकांना विचारून गोष्टी करायच्या, वेगवेगळी मतांतरं टॅकल करून पुढे जायचं. मी म्हणेन ती पूर्व दिशा नाही करायचं. आणि मग त्याच्यानंतर थोडंसं त्याच्या वडिलांकडनं इंटरफेरन्स व्हायला सुरुवात झाली. म्हणजे त्याने ते सोडलं होतं, पण ते दुसरा आपल्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने करतोय ते कम्फर्टेबल होत नव्हते त्या सेजॉंगचे वडील. हे मी एक कोरियन मालिका पाहिल्यामुळे मला कळलं. आणि मग मी मित्रांना विचारलं सुद्धा की मालिकेत दाखवलंय ते खरं आहे की वेगळं काहीतरी आहे, कारण ऐतिहासिक मालिकांच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की काहीही असू शकतं त्यात. तर ते बऱ्याच अंशी खरं होतं. सो आपल्याकडे जी संस्कृती परंपरा आहे की वयाला मान असला तरी वानप्रस्थ आश्रम, म्हणजे एकदा मी सोपवलं की मग इदम न मम, हे माझं नाही आहे. मी एक विश्वस्त म्हणून सल्ला देईन, बघ तुला पटत असेल ना कौस्तुभ तर असं कर, नाही कौस्तुभ तू असंच केलं पाहिजे, तुला कळत नाही. या दोन्ही मधला जो फरक आहे. आता हेच कुटुंब संस्थेच्या डिझाईन बद्दल आपण बोलवतो, ते आपल्याकडे होतं का की वय आणि वयाबरोबर अधिकार येतो, पण तुम्ही जबाबदाऱ्या सोडायला लागतात. त्यामुळे अधिकार आणि जबाबदारीचा समतोल नसेल तर गोष्टी गडबडायला लागतात. आणि नवीन तरुणाईला गोष्टी करायला तुम्ही पोषक वातावरण निर्माण करत नाही समाज म्हणून. हा प्रॉब्लेम कोरियामध्येही आहे आणि भारतामध्येही आहे की सोडायचं कधी, सत्ता कधी सोडायची. कुटुंबात पण सत्ता असते ना, ती सोडायची कशी हे कळायला पाहिजे. आणि ते आपली सगळीच गडबड झाली आहे. म्हणजे आताचे जे वरिष्ठ नागरिक आहेत त्यांना थोडंसं त्यांच्याकडे पूर्वपीठिका ही भारतीय पद्धतीची आहे, त्याच्यामध्ये थोडा वयाबरोबर येणारा अधिकार आहे, पण थोडं पश्चिमेतलं व्यक्ती स्वातंत्र्याचंही वारं लागलेलं आहे. ते दोन्ही एका वेळेला करणं कठीण आहे ना. किंवा आपण स्त्रीवादाच्या बाबतीतही जे वादविवाद होतात, एकीकडे मला स्वातंत्र्यही हवं आहे, पण दुसरीकडे मला कुटुंबही तसंच हवं आहे.
मला समान वागणूक पण हवी आहे, पण आर्थिक जबाबदाऱ्या मी जनरलाइज करत नाहीये. बऱ्याच ठिकाणी मी असंही बघितलंय की स्त्रिया आनंदी आहेत की मला जॉब करायला आवडतो, मी पैसे कमवीन, तुला हवं ते कर. अशी मी बरीच उदाहरणं बघितली. पण साधारणपणे अशी उदाहरणं घडतात तेव्हा त्यांना 4 लोक अजून परत शिकवायला जातात की हे कसं चुकीचं आहे आणि कसं नसायला पाहिजे. तर मला असं वाटतं की कोरिया आणि आपल्यामधलं एक साम्य असं आहे की आपण पूर्व आणि पश्चिमेच्या 2 टोकांमध्ये अडकलोय मध्ये कुठेतरी. आणि वाईट नाहीये ते, म्हणजे हे साधारण होतच असं की ग्लोबलायझेशनचाच तो परिणाम आहे. पण आपण एक मार्ग शोधायचा प्रयत्न करतोय की आपल्यासाठी काय, त्यातल्या त्यात बरा पर्याय काय साच आहे. पडतंय. ते मला दोन्ही देशांमधलं एक साधर्म्य जाणवलं. एक प्रश्न असा होता मला की मी मध्येच यूट्यूबवरती व्हिडिओ येत होते की कोरियामध्ये रेसिझम खूप आहे वगैरे असं. तुम्ही जेव्हा तिथे होतात तेव्हा तुम्हाला काय अनुभव वाटला का, आला कसा? मी असं म्हणणार नाही की माझा अनुभव हेच सत्य आहे, पण खूप प्रामाणिकपणे सांगायचं तर 4 महिन्यात मला एकदाही वाईट अनुभव आला नाही. एकदाही नाही आला. आणि मी हे एवढ्यापुरतं नाही म्हणत आहे की कारण मी ज्या विद्यापीठात होतो तिकडे सगळ्यांना माहिती होतं की आम्ही एक 75 ते 100 आंतरराष्ट्रीय विद्यार्थी होतो. त्यामुळे मग तुम्ही पाहुण्याशी चांगलंच वागता ना. त्यामुळे ते एक एन्व्हायरमेंट आपण सोडून देऊया. पण बाहेर तर मी कोणाला न सांगता इकडे तिकडे हिंडत होतो, मेट्रोतनं जात होतो. कोरिया देशामध्ये मी बराच प्रवास केला. प्रत्येक ठिकाणी तू कुठला आहेस म्हणजे त्यांना चेहऱ्यावरनं वाटायचं की कदाचित हा भारतीय असेल. मग भारताचा आहेस म्हटल्यानंतर प्रेमळच डिस्कशन झालेली आहेत. मी हे खूप विरुद्ध माझा अनुभव आहे या बाबतीत. म्हणजे तुम्हाला अविश्वसनीय वाटेल असं एक उदाहरण देतो. खरी गोष्ट आहे ही. बुसानला आम्ही फायरवर्क फेस्टिवल बघायला गेलो होतो. आमची प्लॅनमध्ये गफलत झाली. आम्ही ठरवलं जाऊ आणि बुलेट ट्रेननी फायरवर्क बघून रात्रीची एक बुलेट ट्रेन आहे तिने परत येऊ. त्यामुळे मग आम्ही हॉटेल बुकिंग केलं नाही. मग नंतर आम्हाला वाटलं की अरे फार घाईघाई होते, आपण हॉटेल बुक करायला पाहिजे होतं किंवा डॉर्मिटरी वगैरे असतात, युथ हॉस्टेल, असं काही बुक करायला पाहिजे. पण तोपर्यंत फायरवर्क फेस्टिवल खूप मोठं असतं त्यांचं, त्यामुळे एव्हरीथिंग वॉज बुक, काय जागाच नव्हती कुठे. मग आम्ही ती बुक केलेल्या ट्रेननी जायला निघालो परत. तर आम्ही काहीतरी होऊन उशिरा पोचलो आणि आमची ट्रेन गेलेली होती तोवर. त्यामुळे मग आता आम्हाला नेक्स्ट ट्रेनचं तिकीट काढावं आहे. नेक्स्ट ट्रेन दुसऱ्या दिवशी 4:30 वाजता सकाळी. मग राहायचं कुठे? त्या काउंटरवर एक इंग्लिश येणारी कोरियन मुलगी होती. मी होतो, एक लिथुआनियन विद्यार्थिनी होती आणि एक मलेशियन मुलगी आणि तिच्याबरोबर तिचा बॉयफ्रेंड, असे आम्ही 4 जण होतो. तर तिला कळलं की यांची काहीतरी गडबड चालू आहे आणि आम्ही इंग्लिशमध्ये सांगत होतो. त्या तिकीट काउंटरवाल्या बाईला कळत नव्हतं. मग कोणीतरी आयफोन काढला आणि मग इंग्लिशवर बोलून ते ट्रान्सलेशन वगैरे, तेव्हा ते गुगलवरती वगैरे एवढं आलं नव्हतं लाईव्ह ट्रान्सलेशन. तर त्या बाजूच्या मुलीला कळलं की यांचा काहीतरी मेजर लोचा झालाय. मग तिने आम्हाला इंग्लिशमध्ये विचारलं, ती अमेरिकेत राहते आता. विचारलं काय झालं तुमचा प्रॉब्लेम? आम्ही सांगले असं असं आहे. मग ते म्हणाले की एक काम करा तुम्ही, तुम्हाला हॉटेल आता कुठेच नाही मिळणार, पण इथे असे स्पाज आहेत, म्हणजे सार्वजनिक हमामघर आहेत. तर तिकडे तुम्ही जा, तिकडे सौना टाईप असतं, तुमचं सामान ठेवा लॉकरमध्ये, आडवे झोपून जा, मस्त AC BC सगळं असतं तिथे, आणि मग उठून या इकडे. म्हटलं ठीक आहे. पण मग आम्ही तिकीट प्री बुक करायचा प्रयत्न करतो, की पण रिझर्वेशन नाही मिळालं तर काय करणार. आणि आमच्या कोणाचीही क्रेडिट कार्ड चालत नव्हती. तर त्या मुलीनी क्रेडिट कार्ड तिचं स्वाईप केलं आणि आमची सगळ्यांची 4 लोकांची बुलेट ट्रेनची तिकीटं काढली. एक तिकीट 6,000 भारतीय रुपयाच्या आसपास आहे. 24,000 रुपयाची तिकीटं तिने काढली. ती म्हणाली की तुम्हाला माझा अकाउंट नंबर दे. तिथे NEFT वगैरे नव्हती. ATM मध्ये तुम्ही जाऊन पैसे ट्रान्सफर करू शकता, वेगळ्या बँकेत पण. अशी पद्धत होती की मी समजा इथे SBIच्या ATM मध्ये गेलो आणि तुमचं अकाउंट PNB मधलं असेल तर मी तुमचा अकाउंट नंबर वगैरे टाकला की पैसे ट्रान्सफर होतात. आता आपली UPI पद्धत फारच सोपी आहे त्याच्यापेक्षा. तेव्हा मला ते फार भारी वाटलं होतं. पण एनिवे, आणि आम्ही तिला दिल्या दुसऱ्या दिवशी. कोण 24,000 रुपये द्यायला तयार होते अनोळखी माणसाला? अजून एक अनुभव सांगतो. जेजूमध्ये मी तो एक हाला पर्वत म्हणून आहे, 6,000 फूट चढून उतरावं लागतं तुम्हाला. तिथे राहायला परवानगी नाही आहे, पर्यावरण संवेदनशील भाग असल्यामुळे. तर मी उतरताना मला खूप उशीर झाला आणि मग माझी शेवटची बस होती ती चुकली. त्यामुळे मग मला पुढच्या मुख्य हमरस्त्यावर येऊन बस पकडणं गरजेचं झालं. तर मग त्या सगळ्या मला एक लिफ्ट वगैरे मिळाली आणि करत करत माझी पुढची बसही चुकली. आणि मग मला माहिती नसलेल्या, म्हणजे येताना मी वेगळ्या रस्त्याने आलो होतो, डोंगर दुसऱ्या बाजूला उतरलो होतो. त्यामुळे मला परिचयाच्या नसलेल्या ठिकाणी मी बस शोधायचा प्रयत्न करत होतो. जेजू बेटावर सगळीकडे इंग्लिश सायनेज नाही आहे.
मी नंबर लक्षात ठेवला होता, पण somehow त्या बसचे नंबर त्याच्यावर नव्हते. तर मला कळेना की मी कुठली बस पकडून मी परत माझ्या युथ हॉस्टेलला जाऊ शकेन. तर एक मुलगी होती तिथे उभी, तिला मी विचारलं की मला अशा अशा ठिकाणी जायचं आहे. तर ती काहीतरी बोलायला लागली, मला कळत नव्हतं. मी विचारत मी वेगळ्या पद्धतीने समजवायचा प्रयत्न करत होतो आणि तेव्हा तिची बस यायला लागली. आता तिला दिसली तिची बस, माझी नव्हती ती बस. मी तिला विचारलं, ही माझी बस आहे का? तर ती नाही म्हणाली. पण तिला जायचं होतं त्या बसनी आणि पाऊण तासाचं अंतर होतं पुढच्या तिला, त्यामुळे ती बस पकडणं गरजेचं होतं. सो मग तिने जीवाच्या आकांताने काय करायला सुरुवात केली, त्या पर्समध्ये कागद शोधायला लागली. तिला पर्समध्ये कागद मिळाला नाही, तिला एक बँडेज मिळालं. त्या बँडेजवर तिने बसस्टॉपचं नाव लिहून, मला अजूनही ते बँडेज आहे माझ्याकडे, त्या बसस्टॉपचं नाव लिहून दिलं. तिने मला खुणेने असं दाखवलं की ह्याच्याशी मॅच होणारी तुला बस दिसेल तर त्यात बस, किंवा तू दाखव कंडक्टरला की इथे जाईल काही, आणि मग तो उतरवेल तुला. त्यामुळे माझं तर रेसिझम काय अगदी अगत्यशीलतेची परमावधी वगैरे, आणि मी तुम्हाला मगाशी प्रोफेसर पार्कचाही अनुभव सांगितला की माझ्या एकट्यासाठी त्यांनी शिकवलं. आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे सोराक्सन पार्कमध्ये मी तिला पर्वत चढून गेलो होतो, तेव्हा एक माणूस असं छान त्याचं काहीतरी दुपारचं जेवण चाललं होतं. तर मी पण विश्रांतीसाठी थांबलो होतो. तो म्हणाला, अरे तू भारतीय आहेस, म्हणजे मी भारतात राहून गेलोय, मी सौदी अरेबियात नोकरी करत होतो तेव्हा माझा भारतीय कलिग होता, त्यामुळे तुझं पाहुणचार करणं, त्याने मला ताजमहाल दाखवलं होतं, पण तो इकडे कधी आलाच नाही, त्यामुळे मी ठरवलेलं आहे की एका भारतीय माणसाचा मी पाहुणचार करणारच. त्याच्यामुळे त्याने माझा नंबर घेतला आणि तो मला जेवायला घेऊन गेला भारतीय रेस्टॉरंटमध्ये सोलमध्ये. म्हणा तू विद्यार्थी आहेस तर तुझं बजेट लिमिटेड असणार, मी तुझा जेवायचे पैसे. तर रेसिझम तर दूरचीच गोष्ट आहे, मला चांगलेच अनुभव आले. पण होत असेल काही ठिकाणी, काही लोकांच्या बाबतीत हे होत असेल, मी नाकारत नाही. कारण मी जाण्याच्या आधीही काही लोकांनी मला सांगितलं होतं. कधी कधी काय होतं ना की त्याची मूळ प्रेरणा रेसिझममध्ये नसते, त्याची मूळ प्रेरणा कधी कधी अर्थशास्त्रीय असते. म्हणजे मला इथे कोणीतरी उत्तर भारतीय माणूस येऊन कचरा खातोय आणि पान खाऊन थुंकतोय याचा राग असतो, पण तो राग 10% त्या पान थुंकण्यामुळे असतो. मुख्य राग त्याने येऊन इथे आपल्या भागात येऊन आपल्या नोकऱ्या खाऊन आपल्याच भाषेत न बोलता वडापाव विकल्याबद्दल तो राग आहे मुळात. आणि मग आता हे मुंबई पुरता मर्यादित नाही आहेत ना, आणि हे प्रॉब्लेम कोरियात नाही आहेत, एक जिन्सी देश असल्यामुळे. आता तुम्ही पुणे, सातारा, कोल्हापूरला पण तुम्ही एखाद्या मराठमोळ्या अख्खा मसूर किंवा मिसळ रेस्टॉरंटमध्ये गेलात तर कोणीतरी दुबे तिवारी वेटर तुम्हाला ती देतोय, हे सहज शक्य आहे. आता मी कल्याण, अंबरनाथ, शहाड या भागामध्ये फिरतो, तिथेही मला बऱ्याच ठिकाणी मालक मराठी पण लेबर उत्तर भारतीय, ते मराठीत बोलत नाहीत हे दिसतंच. तो राग रेशियल हेट्रेडमधनं येणारा नसतो, त्याचं मॅनिफेस्टेशन हे त्या दिशेने होतं. याच्यामागे अर्थशास्त्रीय कारणं आहेत असं मला कधी कधी वाटतं. कदाचित पूर्णतः हे 100% बरोबर नसेल, पण एक समूह म्हणून आपण जेव्हा राग करतो ना तेव्हा त्याची कारणं अशीही असतात. सगळ्या ठिकाणी मी हे लॉजिक लावणार नाही, म्हणजे हिंदू मुस्लिम प्रश्नाच्या बाबतीत त्याच्यात खूपच डीपमध्ये जाऊन दोघांनी संबंध सुधारायची गरज आहे. आणि त्याला फाळणीची पण पार्श्वभूमी आहे. पण आता ते पण बघ ना तू, ते तरी कुठे आपण डिझाईन केलंय की आता भारत पाकिस्तान आणि नॉर्थ कोरिया साऊथ कोरिया हे दोन समांतर गोष्टी आहेत. त्या बाबतीत भारत पाकिस्तान बेटर आहेत असं मी म्हणेन. कारण आज आपली फाळणी झाली, आपण एकमेकांचे शत्रू आहोत, आपण लढू, ते आपल्याकडे अतिरेकी पाठवतात, आपण त्यांना ठोकतो, सगळं बरोबर आहे, शत्रूच आहेत ते. जोपर्यंत ते वागणं बदलत नाही तोपर्यंत ते शत्रूच आहेत, तोपर्यंत अमन की अशाला काही अर्थ नाही. पण दोन्ही देशांमध्ये ही पॉलिटिकल मॅच्युरिटी नक्की आहे की ते एकमेकांना एक स्वतंत्र देश म्हणून रेकग्नाइज करतात, संबंध बरे असतात तेव्हा ते एकमेकांना विजा देतात, देर इज कल्चरल एक्सचेंज, आपण जाता येतो. त्यामुळे आपण एकत्र होणार नाही कधी, होऊही नये, पण कुठेतरी रेझोल्युशनच्या दिशेने एक छोटंसं पाऊल का होईना आपण टाकलंय, किंवा सत्य स्वीकारायची मॅच्युरिटी या दोन शेजाऱ्यांनी दाखवलेली आहे. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया दोघेही एकमेकांना देशच मानत नाहीत. उत्तर कोरिया म्हणतो वी आर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कोरिया, डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया, DPRK, आम्ही खरे कोरिया आहोत.
दक्षिण कोरिया इज रिपब्लिक ऑफ कोरिया, आम्ही खरे कोरिया आहोत. त्यामुळे त्यांची ऑफिशियल नावं उत्तर आणि दक्षिण कोरिया नाही आहेत. ते एकमेकांना विजा देत नाहीत. मध्ये ते कधीतरी संबंध सुधारले होते. त्यांनी दक्षिण कोरियानी फॅक्टरी उघडली होती उत्तर कोरियात, तिथे लेबर येऊन काम करायचं. ते काही दिवस चाललं आणि मग बारगळलं परत. ते DMZ म्हणून एक डिमिलिटराइज झोन आहे, तिथे येऊन तुम्ही बघू शकता की दक्षिणेतनं उत्तर दिसतो वगैरे. तिथे पर्यटक सगळे दक्षिणेतच असतात, उत्तरेला कोण येत नसतं. आपल्या अटारी त्याच्यासारखंच. आता तिथे पण जी प्रोफेसर पार्कची पिढी आहे त्यांना कुठे ना कुठेतरी वाटायचं, त्यांना स्वतःला नाही वाटत पण त्यांच्या पिढीला वाटायचं की आपण एकत्र झालो पुढे कधीतरी. कारण उत्तर दक्षिण व्हिएतनाम एकत्र झाले, जर्मनी डिवाइड झाले होते, तेही युनिफाय झाले, पण उत्तर दक्षिण नाही झालेले अजून. हे 3 वर्ल्ड वॉर 2 मुळे फुटलेले देश होते. तर त्यांच्या पिढीला वाटतं, कारण त्यांचा कोणीतरी चुलत भाऊ, मामेभाऊ, वडील, आजोबा ते पलीकडच्या बाजूला आहेत, त्यामुळे त्यांना ते कुठेतरी आहे हे स्वप्न. पण नवीन पिढीला विचाराल तुम्ही दक्षिण कोरियातला, तुमच्या माझ्या पिढीला, ते म्हणतील कॅपिटलिझम आहे आपल्याकडे, तिकडे कम्युनिझम आहे, डिक्टेटरशिप आहे, इकडे आपला छान उत्कर्ष चाललाय, आपल्या इकडेही थोडे डिक्टेटर टाईपचे लीडर होऊन गेलेले, करप्शन आपल्याकडेही आहे, पण त्यांच्यापेक्षा आपण फार बरे जगतोय, त्यामुळे आम्हाला नाही एकत्र व्हायचं. पण ते एकमेकांकडे जाण्यालाही डिफेक्टर मानतात. म्हणजे कोणी उत्तर कोरियातनं दक्षिण कोरियात आला तर तो भेटायला येऊन परत जाऊ शकत नाही, त्याला कायमचा देश सोडून इकडचा व्हावं लागतं. की आता जेव्हा माझ्या डोक्यात असं फार आलं होतं की आपल्याकडे 4 महिन्यात एकदा आपण जाऊन यायचंय का, तर मला इंटरनॅशनल स्टुडंट ऑफिसमधल्या एका मुलीने सांगितलं, विचारही करू नकोस. जेव्हा तू परत जाणार असशील ना तेव्हा जा. आणि तुला जर आयुष्यात पुढे अमेरिकेत वगैरे जायचं असेल तर शक्यतो नाही गेलास तरच बरं. खरं अमेरिकन लोक जातात आणि मी रशियातही जाऊन आलोय, त्यामुळे मला जेव्हा कधी अमेरिकन व्हिसा मिळायचा असेल तेव्हा मला कळेल. मग नंतर आपण अजून एक पॉडकास्ट करून बोलूया की माझ्या या व्हिसांचा परिणाम झाला का. पण मला जर दक्षिण कोरियामध्ये जायचं असतं तर मला इथे पलीकडे म्हणजे सोल जर तुम्ही नकाशात बघितलात ना तर दक्षिण कोरियाच्या उत्तर कोरियाच्या बॉर्डरच्या खूप जवळ आहे. पण मला जायचं असेल आणि मला व्हिसा मिळाला आणि मला हे दक्षिण कोरियावाले परत घ्यायला जरी तयार असतील माझं सत्र संपेपर्यंत, तरी मला फ्लाईट घेऊन बीजिंगला जायला पाहिजे, बीजिंगहून मग घ्यायला पाहिजे. सो त्या लेवलला राष्ट्र म्हणून ती मॅच्युरिटी, पॉलिटिकल मॅच्युरिटी दोघांकडे आलेली नाही. कदाचित त्या दोन्ही पण आयडियोलॉजीचा फरक म्हटला तर पाकिस्तान इस्लामी राष्ट्र आहे, आपण कॉन्स्टिट्युशनली सेक्युलर आहोत, सांस्कृतिकदृष्ट्या हिंदूच मानतो मी राष्ट्राला, पण हा फरक आहेच ना दोन्हीमध्ये. पण तिथे एक खूप सुंदर शिल्प आहे त्यांच्या वॉर मेमोरियलमध्ये. त्याच्यामध्ये 2 सैनिक एकमेकांना मिठी मारतायत आणि त्यातला एक मरणार आहे जवळजवळ, त्याला जखमा होऊन. तर ते त्यांची आख्यायिका अशी सांगितली जाते की ते 2 जण आहेत ना ते भाऊ आहेत एकमेकांचे, सख्खे भाऊ नाही, भाऊ आहेत. आणि एक उत्तरेकडनं लढलाय आणि एक दक्षिणेकडनं लढलाय, आणि मग ते लढता लढता समोर आलेत आणि मरणासन्न अवस्थेत त्यापैकी एक आहे आणि मग एक तो शेवटचा आलिंगन देतो. हे खऱ्या घटनेवर आधारित शिल्प आहे तिथे, खूप बोलकं आहे. आणि त्या घटना सगळ्या त्या डिझाईनमध्ये त्यांनी त्या छान जपल्या आहेत. म्हणजे इथे मला अमृतसरला जे पार्टिशन म्युझियम आहे ते काही प्रमाणात मला आवडलं त्यांनी जे छान केलं आहे ते. कारण आजच्या पिढीला माहिती पाहिजे ना, आजच्या पिढीला, माझ्या विद्यार्थ्यांना हे माहित नाही आहे की 26/11 काय झालं होतं मुंबईत, कारण ती लहान होती मुलं तेव्हा. 2006, 4, 5ला जन्मलेली मुलं आहेत. त्यांना ते सामान्य ज्ञान म्हणून कोणीतरी सांगितलं असेल तर, पण त्यांनी ते आपल्यासारखं बातम्यांमध्ये बघितलेलं नाही. त्यामुळे त्यांना कळलं पाहिजे. त्यांनी त्याच्यातनं अगदी कटुता नाही ठेवली तरी पण सजगता, अलर्टनेस तर यायला पाहिजे की आपण काय सिक्युरिटी एन्व्हायरमेंट आहे आपलं. नाहीतर म्हणजे आपण वोक कल्चर म्हणतो की काय म्हणजे बॉर्डरवर काहीतरी लढाई चालू आहे कारण इकडे चुनाव आहे वगैरे, मग त्या लेवलला लोकांचं विचार जातो. तसं कोरियामध्ये बुसानला कोरियन वॉरची खूप छान मेमोरियल्स आहे. बुसानला मेमोरियल आहे जे कोरियन वॉरमध्ये जे दक्षिण कोरियाच्या बाजूनी लढताना मारले गेले लोक त्यांचं. आणि त्याच्यानंतर तिथे मला भारताचा झेंडाही दिसला आणि मला फार चांगलं वाटलं कारण कोरियन वॉरमध्ये भारतीय लोक गेले होते, सैन्याची तुकडी गेली होती, पण ते उत्तर किंवा दक्षिणेकडनं लढायला म्हणून नाही गेले, ते मेडिकल वैद्यकीय उपचारांसाठी म्हणून एक आपण पथक पाठवलं होतं. ते कुठल्याही जखमी झालेल्या लोकांना
ते मदत पुरवत होते, म्हणून तिथे भारताचा झेंडा आहे. किंवा तिथे अजून एक मला छान डिझाईनचं आणि नागरी व्यवस्थेचं आणि संस्कृतीचं उदाहरण दिसलं ते असं की बुसानमध्ये त्यावेळेला वर्ल्ड वॉर मध्ये बुसान जिंकू शकले नाहीत. रशिया आणि चीननी नॉर्थ कोरियाला खूप समर्थन दिलं आणि त्यांचं सैन्य एका वेळेला अमेरिकन बॅक्ड साऊथ कोरियन्सना हरवत बुसान म्हणजे त्या पेनिन्सुलाच्या दक्षिण टोकापर्यंत आले होते. त्याच्यामुळे मग माघार घेत आलेल्या बऱ्याच लोकांनी आश्रय घेतला, कारण त्यांचं घर शहर उद्ध्वस्त झाले, त्यामुळे ते बुसानला आले आणि बुसानमध्ये त्यांनी आश्रय घेतला. मग घरं कुठे होती तर आपल्याकडे पार्क साईड वगैरे जे भाग आहेत, डोंगराळ भाग आहेत शहरामध्ये, आता ते शहरातच आहेत, पण त्या डोंगराच्या उतारावर झोपडपट्ट्या निर्माण झाल्या कोरियन वॉर नंतर. आज त्या झोपडपट्ट्यांचं रूपांतर आर्ट मुवमेंटमध्ये झालंय. त्यामुळे त्यांनी सगळ्या घरांना वेगवेगळे रंग लावलेत, वेगवेगळी मॉडेल्स बनवली व्हिडिओ पाहिलाय. आणि मग तिथे लोक जायला लागले. त्याच्यामुळे मग शहराच्या महानगरपालिकेलाही तिथे सोय द्यावी लागली, कारण तुम्ही लोकांना बोलवणार आणि तिथे जायला बसच नाहीये, वीजच नाहीये. त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने डिझाईन मधनं त्यांचे नागरी हक्क मिळवले. म्हणजे तुम्ही तुमचा परिसर सुशोभीकरण करायचं ठरवलं तर सुशोभीकरणची संकल्पना वाईट नाहीये, पण नुसतंच काहीतरी आय लव्ह कोथरूड लावणं, त्या सुशोभीकरणाला एक उथळपणा आहे ना, त्यातनं तुम्ही साध्य काही करत नाही आहात आणि त्यासाठी काय 20, 22, 25 लाख रुपये खर्च करताय, ते वाया गेले. चिन्मय दादा, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी बोलायला आलात आणि आम्हाला बरीच माहिती दिलीत आणि बराच म्हणजे विचार करायला भाग पाडणारे बरेच तुम्ही संकल्पना मांडल्यात, तपशिलात अगदी व्यवस्थित समजावून दिल्यात. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. मलाही गप्पा मारून मजा आली. माझ्याही कोरियाच्या आठवणी जाग्या झाल्या. डिझाईनकडे पाहण्याची मग एक शिक्षक झाल्यानंतर मलाही आता ते सगळं पुन्हा नव्याने शिकावं लागतं पुन्हा. त्यामुळे माझी उजळणी छान झाली. त्यामुळे खूप खूप धन्यवाद तुमचे दोघांचे. धन्यवाद.